सर्वांना जय भीम. आपण आज हॅलो तर त्याच्यामध्ये मृत्यू या गोष्टीकडे जर पूर्णता म्हणून जर बघितलं तर असे जे पूर्णता ज्या लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये पूर्णता प्राप्त केलेली आहे, परिपक्वता प्राप्त केलेली आहे, अशा दृष्टिकोनातून जीवनासंदर्भातली जी काही आसक्ती आहे त्या आसक्ती निघून गेल्यानंतर जी एक भावना निर्माण होते ती भावना त्या व्यक्तीला मृत्यू सुंदर आहे अशा स्वरूपाची भावना देते. ही जी परिपक्वता आहे आपल्या बुद्धीची, आपल्या मस्तिष्काची, जी आपल्या विचारांची जी परिपक्वता आहे ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माणसाला मृत्यू मधलं सौंदर्य दिसू शकत नाही. हे पुस्तक मांडत असताना की आपण माणसं नेहमी एखाद्या सुंदर व्यक्तीला किंवा एखाद्या सुंदर फुलाला, सुंदर दृश्याला सुंदर म्हणतात, पण ज्यामुळं आपलं अस्तित्व संपणार आहे ते अस्तित्वच नष्ट झाल्यानंतर अशा अस्तित्व नष्ट करणाऱ्या मृत्यूला सुद्धा माणसं सुंदर जर म्हणू शकली तर ती त्या माणसाची बुद्धीची परिपक्वता आहे. आणि ज्याला कल्चर म्हटलं जातं, संस्कृती म्हटलं जातं, किंवा त्याच्यापेक्षा जास्त ब्रॉड अर्थ ज्या गोष्टीला दिला जातो सभ्यता, त्या सभ्यतेमध्ये आपल्या अस्तित्वाचं नष्ट होणं याला सुद्धा सुंदर म्हणणं ही परिपक्वता येण्यासाठी यावी यासाठी ह्या पुस्तकाचं लेखन आहे. खरं म्हणजे बुद्धिस्ट फिलॉसॉफीमध्ये अस्तित्व, आपलं जे काय अस्तित्व आहे, आपण ज्या रूपामध्ये अस्तित्वात येतो त्या अस्तित्वाची दोन रूप आहे, एक जन्म आणि दुसरा म्हणजे मृत्यू. म्हणजे हे दोन्ही गोष्टी ही आपल्या हातात नाहीये. जन्म घेणं, या सृष्टीमध्ये येणं आणि या सृष्टीमधून जाणं, हे दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीये. बुद्धांनी जो आपला धम्म जो आहे, आपली जी विचारधारा आहे, जो विचार प्रवाह आहे, तो या मधल्या भागावरती केंद्रित केलेला आहे. आणि म्हणून या दोन धारणाच्या मध्ये जो सर्वांगपणे सर्व म्हणजे चांगल्या दृष्टिकोनातून विचार करून आपलं आचरण करतो, वागतो, लोकांना मदत करतो, या समाजाचा उपयोगी पडतो, आणि मग जेव्हा केव्हा या जीवन जगत असताना त्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं किंवा मृत्यूच्या पाशात जावं लागतं, त्यावेळेस सुद्धा त्या माणसानं अशा स्वरूपाचे जीवन जगून घेतलेलं आहे की ज्याला अप्रमादपूर्वक जीवन ज्याला म्हणता येईल अशा स्वरूपाचं ज्यानं जीवन जगलेलं आहे, अशा माणसासमोर केव्हाही मृत्यू जरी ठाकला तरी तो मृत्यू त्या माणसाला सुंदर वाटतोच. म्हणजे सगळ्यात मोठं उदाहरण आपल्या समोर आहे बुद्धांचं आहे की बुद्धांनी अशा स्वरूपाचं आयुष्य आपलं सुंदर केलं, लोकांच्यासाठी ते झटले, आणि त्यानंतर त्यांनी साधना निर्माण केली होती की ते मृत्यू आणून काही वर्ष ते आपल्या मृत्यूला पुढे ढकलू शकले असते. पण तरी सुद्धा त्यांनी तसं न करता आपलं जर्जर जे जीवन आहे ते तसंच उडत खेळत नेण्यापेक्षा त्या मृत्यूला त्यांनी एका उच्च पातळीवर, त्याच्याकडे बघून त्याच्याकडे तत्वज्ञान निर्माण केलं, एका उच्च पातळीवरून बुद्ध बघतात. आणि म्हणून बुद्धांसारखा माणूस मृत्यूच्या त्या वक्तव्यानं अत्यंत महासुंदर असा स्वरूपाचा होऊ शकतो. बुद्धिझम मध्ये अशी कल्पना दिली जाते की, म्हणजे उदाहरण दिलं जातं, समुद्राची लाट आहे, या समुद्राच्या लाटेचं उठणं म्हणजे जन्म, आणि ती लाट परत विलग होणं हा मृत्यू. म्हणून बुद्धिझम म्हटलं जातं की जन्म आणि मृत्यू या धारणा आहेत, ती सत्यता नाही.
म्हणजे या देशामध्ये, या जगामध्ये अस्तित्ववादी एक संकल्पना आहे आणि अनास्तित्ववादी एक संकल्पना आहे. म्हणजे अस्तित्ववादी संकल्पना काय म्हणते, सगळं स्थिर आहे, सगळं म्हणजे काय म्हणतात नित्य आहे, अमर आहे, अशी एक संकल्पना मांडते. आणि दुसरी एक संकल्पना अशी आहे की नष्ट होणारं सगळं गोष्ट आहे. बुद्धिझम मध्ये मात्र पूर्ण नष्ट होतं या गोष्टीला मान्यता नाही. म्हणजे उदाहरणार्थ बुद्धिझम मध्ये जो नामरूप जो सिद्धांत आहे की नामरूप याचा अर्थ काय, जे जड आपले एक जड रूप एक असतं आणि एक चैतन्य रूप असतं, या दोघांचा मिलाप जेव्हा होतो तेव्हा माणसांचा जन्म होतो असं म्हटलं जातं. आणि त्यालाच या 5 स्कंदांना एकत्र येऊन माणसाचा जीव किंवा कुठल्याही जीवाचा जीव अस्तित्वात येतो, त्याला जन्म असं म्हटलं जातं. हे 5 स्कंद एकमेकांच्या सहकार्याने एकत्र येतात. ते एकटे कधीच ऍक्टिव्ह नसतात, एकमेकांच्या सहकार्याने येतात आणि त्याचा एक संघात बनतो आणि माणूस किंवा एखादा जीव जन्माला येतो. आणि हा संघात किंवा हा व्यक्ती, हे स्वत्व हे मोठं होत जातं आणि काही कालावधीनंतर ह्या संघात जो तयार झालेल्या संघाचा तो व्यक्ती हे संघात विखंडित होतो, विभंजना होते, ते तुटतात. आणि ते तुटणं म्हणजे मृत्यू असं म्हटलं जातं, बुद्धिझम मध्ये म्हटलं जातं. म्हणजे जसं संघात एकत्र येणं ही गोष्ट आहे आणि त्या संघात एकत्र येऊन वाढून ते नष्ट होणं ही एक गोष्ट आहे. आता बघा की हे जे संघात म्हणून जे आलेले मूलद्रव्य आहेत, जे स्कंद आहेत, ते मात्र अजर अमर आहेत. ते जन्म घेतानाही होते, विकास पावतानाही होते आणि मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्यांचं मृत्यू झालेलं नाही, त्या संघात त्या स्कंदांचा मृत्यू झालेला नाही. ते स्कंद परत या सृष्टीमध्ये पसरलेले आहेत आणि ते स्कंद परत एकत्र येऊन जीव तयार करतात आणि परत एका जन्माचा जन्म होतो. म्हणजे हे जे स्कंद आहेत, ज्यापासून आपण निर्माण झालेले आहोत, त्या स्कंदांचा पूर्ण नाश होत नाही. आणि म्हणून त्याला उच्छेदवादी दृष्टिकोन म्हणतात. सर्व काही नष्ट होतं त्याला उच्छेदवादी दृष्टिकोन म्हणतात. आणि सर्व स्थिर आहे, सर्व नित्य आहे, सर्व अमर आहे, हे याला आत्मावादी दृष्टिकोन किंवा अस्तित्ववादी दृष्टिकोन म्हणतात. बाबासाहेबांनी, बुद्धांनी सांगितलेलं आहे की एखादी रूम आहे बघा, असं समजा एखादी अंधारी खोली आहे, त्या अंधाऱ्यात एखादी खोली आहे, म्हणजे जिथं प्रकाश आहे अशी एक खोली आहे आणि त्या प्रकाशाच्या त्या खोलीच्या बाहेर दोन भिंती आहेत. एका बाजूला अंधार आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा अंधार आहे. मधला जो भाग आहे, मधली जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये प्रकाश आहे. जे प्रकाश म्हणजे आपलं आयुष्य आहे. जे काही आपल्याला दिसतं आयुष्यामध्ये ते प्रकाशमय दिसतं. आणि त्याच्या 2 बाजूला ज्या भिंती आहेत, ती एक भिंत आहे जन्माची भिंत आहे आणि दुसरी मृत्यूची भिंत आहे. आणि मग ज्या अंधारात गोष्ट आहे ती आपल्याला दिसत नाही, म्हणजे जन्मापूर्वीची गोष्ट आपल्याला दिसत नाही, आपल्या मृत्यूच्या पूर्वीची गोष्ट दिसत नाही. बुद्ध म्हणतात जी प्रकाशमय गोष्ट आहे, तुम्ही ज्या खोलीमध्ये बसलेल्या, ती प्रकाशमय गोष्ट आहे, त्या गोष्टी संदर्भात तुम्ही जास्त विचार करा. आणि म्हणून जन्म कसा झाला आणि मृत्यू कसा झाला, त्यानंतर माझं काय होणार आहे याचा विचार करण्यापेक्षा मधल्या ज्या खोलीमध्ये जो काही छोटासा प्रकाश आहे, तत्वज्ञानाचा प्रकाश आहे, त्या तत्वज्ञानाच्या प्रकाशामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य जगा. आणि आयुष्य जगल्यानंतर तुम्हाला असं दिसून येईल की तुम्ही जरी, म्हणजे ह्या पुस्तकामध्ये एक संवाद आहे बघा, म्हणजे शुद्धोधन म्हणजे बुद्धांचे जे वडील आहेत, महाराजा शुद्धोधन, ते म्हणजे मृत्यूपंथाला लागलेले आहे. आणि अशा वेळेला त्यांना दुःख होतं की आता मी संपणार आहे, माझं सगळं काही संपणार आहे. आणि म्हणून ते दुःखाच्या छायेवरती, मृत्यूच्या छायेवरती असण्यापेक्षा दुःखाच्या छायेमध्ये ते जास्त आहे. त्यामुळे बुद्ध जे सांगतात ते फार, बुद्धाने जे सांगितले ते फार महत्वाचं आहे. बुद्ध राहुल त्यांचा जो मुलगा आहे त्याला स्वतः आणि शुद्धोधन आहे त्यांना त्यांच्या हातात हात देतात आणि सांगतात की बाहेरच्या सृष्टीकडे बघायला सांगतात की ज्या सृष्टीतून आपण आलो ती सृष्टी आपण गेल्यानंतर ही तशीच चालू राहणार आहे. म्हणजे आपण जरी ह्याच्यातून गेलो तरी आपले जे स्कंद आहेत त्या स्कंदातून
जी काही जीवसृष्टी निर्माण होणार आहे ती जीवसृष्टी तशा स्वरूपामध्ये अस्तित्वात असणारच आहे. आणि म्हणून आपण गेल्यानंतर सगळं संपलं, आपल्या नात्यांच्या रूपातून, आपल्या नातलगांच्या रूपातून, आपण ज्या वस्तू वापरलेल्या आहेत, आपण जे निर्माण केलेलं आहे त्या रूपातून आपण या सृष्टीमध्ये जिवंतच राहतो. म्हणजे आपण पूर्णपणे संपतो अशी गोष्ट होत नाही. अशा पद्धतीने जर आपण मृत्यूकडे बघू शकलो तर मृत्यूचे जे काही दुःखात्म जो भाग आहे, दुःखदायक जो भाग आहे तो दुःखदायक भाग हा निघून जाऊ शकतो. तर परत या त्या चिन्हांच्याकडे येतो की दोन जी चिन्ह आहेत ती टेक्निकल, म्हणजे काही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते, या पुस्तकावरती काही एकांगीपणाचे आरोप येण्याची शक्यता असते, ते टाळावेत म्हणून हे दोन चिन्ह वापरले आहेत. आणि मला वाटतं हे दोन चिन्ह वापरल्यानंतर हे अनावश्यक नाही आहेत. ते व्याकरणाच्या दृष्टिकोनातून लोक ती चूक म्हणतील, त्याच्यामध्ये व्याकरण दृष्ट्या दोष काढतील. परंतु मला वाटतं की मृत्यू संदर्भात ज्या भावना व्यक्त होतात त्या या दोन चिन्हांनी व्यक्त झाल्या असं मला वाटतं. आणि म्हणून पुढच्या ज्या काही प्रोजेक्टमध्ये या दोन चिन्हांचं जे काही प्रकटीकरण आहे त्याच्यातला उद्गार आणि त्याच्यातला प्रश्न या संदर्भातलं प्रकटीकरण जास्त होईल. तोपर्यंत आपण सर्वांनी थोडंसं पेशन्स ठेवला पाहिजे असं मला वाटतं. आणि आणखी एक आक्षेप आहे सर, तो आक्षेप असा आहे त्याच्यावरचा की तुम्हाला सांगितलं, ऐकायला येते का माझं सर बोलणं? ऐकायला येतं. ऐकायला येते का? बरं, आता जी मांडणी केली, हा येतं, आता जी मांडणी केली त्याच्या संदर्भात काय आक्षेप आहे? त्याला जोडूनच एक फक्त आक्षेप आणखी एक आहे. तो असा आहे की काही जणांचं म्हणणं असं यायला लागलेलं आहे की हे पुस्तक थोडस अध्यात्मवादाकडे जात आहे. म्हणजे काय म्हणणं आहे की मृत्यूनंतर पण काही संपत नाही. म्हणजे हे जी एक ब्राह्मणी मांडणी होती आहे त्याचं पण थोडं आपल्याला असा एक आक्षेप आपल्याला घेतला जातो की म्हणजे बाबा मृत्यू झालं म्हणजे सगळं संपलं नाही वगैरे, हे जी एक मांडणी झालेली आहे किंवा होती आहे, तर मग ते पण आपल्यात काय असा एक आक्षेप आहे, ह्याचं पण थोडस चर्चा व्हायला पाहिजे. मला वाटतं की ही जे काही आक्षेप आहे तो एकांगी आक्षेप आहे. कारण की मी त्यामध्ये ज्या संकल्पना दिलेल्या आहेत त्या संकल्पनेमध्ये याचा उल्लेख आहे की एक तर आपण मी जे विचारधारा मांडतो ती विचारधारा मांडणारी जी गोष्ट आहे, विचारधारा जे मांडणारी गोष्ट, त्याच्यामध्ये आत्मा या गोष्टीला स्थान नाही. म्हणजे असं समजलं जातं की पुनर्जन्म जो होतो तो आत्मा असल्यामुळं पुनर्जन्म होता असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा मृत्यू होतो परंतु आत्म्याचा मृत्यू होत नाही असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं काही लोक त्यालाच अस्तित्ववादी विचार संकल्पना म्हणतात. म्हणजे शरीर नष्ट होतं पण आत्मा राहतो आणि तो आत्मा हा फिरत राहतो आणि परत त्याचं योग्य वातावरण निर्माण झाल्यानंतर तो एका दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि मग तो जन्मणी होतो असं ब्राह्मणवादी विचार परंपरा. मी जे काय म्हणतोय त्याच्यामध्ये किंवा ह्या पुस्तकामध्ये जो विचार आलेला आहे तो स्कंदांच्या स्वरूपातला आहे. म्हणजे एखादी व्यक्ती अस्तित्वात येते स्कंदांच्या स्वरूपात एकत्र येण्यामुळे, त्याला संघात मिश्रण किंवा मिक्सर, या संघातांचं या स्कंदांचं एकत्रीकरण येणं म्हणजे जन्म. आणि मग जेव्हा हे संघात तुटतात, हे स्कंद जेव्हा विभंजन पावतात तेव्हा तुम्ही बघता ते जे तत्व आहेत, ते हे माती असेल, जल असेल, वायू असेल, अग्नी असेल, हे जे 5 तत्व आहेत जे फिजिकल मॅटर म्हणतात किंवा जड तत्व आहेत, ती जड तत्व मृत्यूनंतर हे त्या तत्वामध्ये जातात. आणि त्यातलं चेतना तत्व आहे, जी एनर्जी आहे, त्याला बाबासाहेब एनर्जी म्हणतात आणि हे आत्मा म्हणतात. तर या ह्याच्यामध्ये आपण फारकत केलेली आहे. तर ही जी काय आत्मा जी म्हणतात त्या आत्माचं अस्तित्व आपण नाकारलेलं आहे आणि त्यातून जो पुनर्जन्म होतो ही गोष्ट आपण नाकारलेली आहे. त्यापेक्षा फिजिकल एलिमेंट जे आहे, जे पृथ्वी, आग, तेज, वायू, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र या पृथ्वीच्या पृथ्वीमध्ये या किंवा पृथ्वी म्हणण्यापेक्षा या जीवसृष्टीमध्ये ते परत वापरले जातात. त्यातून परत जीव निर्माण होतात. ते आपण असं कसं काय नाकारू शकतो? विज्ञानाच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एखादं रोपटं आपण विचार करूया
त्या रोपट्याचं जेव्हा रोपटं नष्ट होतं, ते रोपटं नष्ट झाल्यानंतर त्यामधले जे काही फिजिकल एलिमेंट आहे ते फिजिकल एलिमेंट मध्ये जातात, त्यातले जे काही एनर्जी एलिमेंट आहे ते एनर्जी एलिमेंट मध्ये जातात आणि परत त्या एकत्र आल्यानंतर जीव निर्माण होऊन दुसरी वनस्पती निर्माण होते. दुसरं उदाहरण आहे बीज असतं. ते बीज जे आहे ते बीजाचं रूपांतर जेव्हा वृक्षामध्ये होतं, तो ती गोष्ट काय ते आपण नाकारू शकतो काय? ती गोष्ट नष्ट होणार आहे असं आपण म्हणू शकतो काय? म्हणजे सर्व काही नष्ट, म्हणून बुद्ध म्हणतात की सर्व काही नष्ट होणं ही एक गोष्ट आहे आणि सर्व काही राहतं, सर्व काही आहे तशा स्वरूपात राहतं, ही म्हणण्याची विचारधारा आहे, ती सुद्धा चुकीची आहे. आणि त्यातून दुःख निर्माण होतं, त्यातून वेदना निर्माण होतात, असं आपलं या पुस्तकातून सरळ सरळ मांडणी आहे. त्यामध्ये कुठल्याही आडपडदा न घेता आपण मांडणी केलेली आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे की या पुस्तकामध्ये खरं म्हणजे हे पुस्तक समजायला थोडंसं अवघड असल्यामुळे या गोष्टी होतात आणि यातल्या ज्या काही कन्सेप्ट आपण बऱ्याच गोष्टी आपण कन्सेप्ट क्लिअर करून करायचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्या गोष्टी लोकांना काही गोष्टी कळत नसल्यामुळं आणि काही म्हणजे थोडंसं पासिंग रिमार्क मारण्याची एक वृत्ती माणसांची असल्यामुळं तर या पुस्तकावरती असा तो आरोप जो घेताय तो मला आरोप मान्य नाही. मी जे विवेचन केले त्या संदर्भात आणि कुणाला काय बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. हा, मला बोलायचं. जाकडे साहेब तुम्ही बोलू शकता. बोलायचं. सुंदर विवेचन केलं त्याच्यावर आणि ते प्रश्नार्थक आणि उद्गारवाचक या दोन्ही चिन्हांच्या अनुषंगाने समर्पक असं उत्तर आपण दिलं. त्यामध्ये आपण आता जो स्कंद हा शब्द जो वापरलेला आहे, तर स्कंद हा घटक किंवा मूलद्रव्य या अर्थाने घेतलेला आहे शब्द. हॅलो, हा बोला. स्कंद हा जो शब्द आलेला आहे, माझा आवाज येतोय का? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय? हा येतोय, बोला. स्कंद हा जो शब्द आहे, ही संकल्पना आहे, ही मूलद्रव्य किंवा घटक या अर्थानं आहे ना. म्हणजे मला विचारायचं आहे तुम्हाला, स्कंद हेच घटक आहेत, मूलद्रव्य आहेत? ते तत्व किंवा तत्व म्हणून त्यांच्याकडे बघा, म्हणजे तत्व या अर्थाने ती घेतली पाहिजे. हा, नाही, आपण जेव्हा 5 स्कंद म्हणतो तेव्हा 5 स्कंदाच्या अनुषंगाने जातोय आपण. इकडे पंचमहाभूत म्हणतो इकडे हिंदूच्या याच्यामध्ये. आणि जोपर्यंत माझा जो काही अंडरस्टँडिंग बुद्धाच्या संबंधात मला वाटतं आपल्यासोबत चर्चा झालेली आहे याच्यावर, तर बुद्ध 4च तत्व मानतात. आकाश हे तत्व तिथं मान्यता नाही आहे आणि विज्ञानात आकाश हे तत्व नाही आहे. म्हणजे आकाश हे तत्व नाही आहे तिथं, म्हणजे 4च स्कंद आहेत. म्हणजे जर आपण त्याला तत्व मानत असू तर ते 4च तत्व आहेत आणि 4च तत्व असल्यामुळं चेतना ही, म्हणजे आपण असं म्हणूया की या 4 तत्वांचं संघटन म्हणजे जन्म आणि या 4 तत्वांचं विघटन म्हणजे मृत्यू. म्हणजे माझ्या सोप्या भाषेत मला सांगायचं झालं तर जेव्हा या 4 तत्वांचं विघटन होते तेव्हा तो मृत्यू होतो आणि याचं जेव्हा संघटन होते तेव्हा जन्म होतो. तेव्हा आपण म्हणजे मला म्हणजे लिहित असताना आपण जेव्हा 5 स्कंद, 5 तत्व आणि 5 काही गोष्टी जेव्हा मांडत असतो तर तेव्हा या गोष्टी आपण त्या कोणत्या अर्थानं आणि कशा काय मांडतो म्हणून मी विचारलं तुम्हाला. स्कंद हे जर तत्व या अर्थानं येत असेल तर मग पंचमहाभूताचं जे काही तत्व त्यांचं आहे तर त्याच्यामध्ये 5वं तत्व तुम्हाला आकाशाशिवाय दुसरं नाही आहे, कारण 4च तत्व आहेत. ते म्हणजे विज्ञानानं सुद्धा 4च तत्व मान्य केलेली आहे. तर या अनुषंगानं मला हे थोडं स्पष्टीकरण. आणि मला त्याला सरांच्या बुद्ध्याला सरांच्या धारणूस की चेतना हा जो मुद्दा आहे तो परत विज्ञानाला आणि बुद्धाला पण, बुद्ध तत्वज्ञानाला पण तो चेतना हा शब्द मान्य आहे. चेतना हा या 4 घटकांपेक्षा वेगळा आहे. की या 4 घटकांचं जेव्हा संघटन होतं तेव्हा चेतना निर्माण होते. हा बोला.
जरा तुमच्या मुलांना एक तर बाहेर थोडस बोलायला सांगा किंवा तुमचा म्यूट करा, कारण ते मोठा आवाज येतो याच्यामध्ये. ओके ओके रिक्वेस्ट राहील, माझी रिक्वेस्ट राहील. हो ओके 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 मुलांना जरा बाहेर तर बोलायला सांगा किंवा ते तुमचा हे म्यूट करा. आवाज म्यूट करायचा आहे सर. खानेकर सर, तो जो हा. बघताय की नाही, एक चिन्ह येते असं, एक रेकॉर्डिंगचं चिन्ह येते असं ते. लाल yes, रंगाचं yes, yes. चिन्ह असते ओके बघा. ओके ओके झालं. हा बरोबर अरे बरोबर. नाही, परत झालं ते. परत करा. हा ओके, आता बरोबर आहे. बाबासाहेबांचा बुद्धाणीचं धम्म हा जो पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी नाम रूप सिद्धांत सांगितलेला आहे. तर नाम म्हणजे त्याला बाबासाहेबांनी इंग्लिश शब्द दिलेला आहे कॉन्शियसनेस, येस. आणि रूप याला त्यांनी इंग्लिश शब्द दिलेला आहे मॅटर. तर हे मॅटर जे आहे ना, ते मॅटर 4 स्कंदापासून तयार होतं असं बाबासाहेबांनी सांगितलं. अच्छा. हा. ते 4 जे स्कंद आहेत ते पृथ्वी म्हणजे जमीन हे तत्व, जल हे तत्व, अग्नी हे तत्व आणि वायू तत्व, या 4 स्कंदांपासून मॅटर बनतं, रूप बनतं, शरीर बनतं, काया बनतं असं म्हटलं जातं. आणि या 4 रूपांच्या या 4 जे स्कंद आहेत त्या 4 स्कंदांच्या एकत्रीकरणातून ते कसं होतं हे बुद्धांनी सांगितलेलं नाहीये, परंतु ते असतं. त्यानंतर रोहिदासांचे एक वाक्य आहे, 4 पदार्थ मनहू, म्हणजे 4 पदार्थ मनाला निर्माण करतात असं रोहिदास म्हणतात. म्हणजे नंतरच्या महायानी परंपरेमध्ये, नाथ परंपरेमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. आणि बाबासाहेबांनी सुद्धा की जसं आपण ह्या 4 तत्वापासून आपण जड तयार होतं आपण म्हणतो, तसंच या 4 मनापासून चेतना, चित्त, मन का तयार होत नाही असा प्रश्न विचारलाय बाबासाहेबांनी. आणि त्याच्यासाठी मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड याचं उदाहरण दिलेलं आहे. तर मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड वापरत असताना की त्यातून एक इंड्युस्ड फील्ड तयार होतं असं बाबासाहेब म्हणतात. आणि हे इंड्युस्ड फील्ड हे का चेतना नसावं, का चित्त नसावं, का मन नसावं असं बाबासाहेब प्रश्न विचारतात. आणि म्हणून बाबासाहेबांचे एक वाक्य त्याच्यामध्ये आहे की या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन जे तयार होतं ते म्हणजे चित्त, मन, कॉन्शियसनेस असं बाबासाहेब म्हणतात. आणि मग त्याच्यासाठी मग बाबासाहेबांनी म्हणजे ह्याचं जे पुस्तक आहे म्हणजे काय मिनॅंडर राजांचं जे पुस्तक आहे तर त्या पुस्तकामध्ये संवाद घेतलेला आहे बाबासाहेबांनी. मिलिंद प्रश्न घेतलेला आहे. त्यामध्ये बाबासाहेबांनी मग ते कॉन्शियसनेस काय हे सिद्ध करायचा प्रयत्न केला बाबासाहेबांनी. आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये उष्णता हा शब्द जो आहे त्या 2 मिलिंद राजा आणि नागसेन यांच्या दोघांच्या मधला जो संवाद आहे त्या संवादामध्ये जी उष्णता जी शब्द आहे ते बाबासाहेब म्हणतात उष्णता याचा अर्थ त्याला एनर्जी असं बाबासाहेब जोडतात. आणि तुम्ही बघताय की आईन्स्टाईनने जो एक सिद्धांत सांगितलेला आहे, एनर्जीचा जो सिद्धांत सांगितलेला आहे, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉयड, बट इट कॅन बी कन्वर्टेड टू इन अनादर फॉर्म. आणि म्हणून बाबासाहेब या सगळ्यांचा वापर करून घेतात आणि म्हणतात की जसं या 4 तत्वांपासून 4 स्कंदापासून मॅटर तयार झालं, तसंच या 4 स्कंदापासून माइंड सुद्धा, कॉन्शियसनेस सुद्धा तयार होऊ शकतं असं बाबासाहेब म्हणतात. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, त्या पुस्तकामध्ये पण आलेलं आहे की जड द्रव्यापासून कॉन्शियसनेस कसा तयार होईल, चेतना कशी तयार होईल असं म्हटलं जातं, उल्लेख दिला जातो. आणि एका शास्त्रज्ञाचं मला नाव माहित नाही, आणि कुंभार सरांनी कोल्हापूरच्या डॉक्टर राजेंद्र कुंभार सरांनी त्याचं उदाहरण दिलेलं आहे की सगळ्या मॅटर पासून एनर्जी तयार होऊ शकते असं हे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे आजचं जे काही विज्ञान आहे ते सिद्ध करतं की मॅटर या गोष्टीपासून एनर्जी किंवा चैतन्य निर्माण करू शकता येतं. त्याच्यासाठी त्यांनी कुंभार सरांनी एक इक्वेशन दिलं होतं की E इज इक्वल टू mc². म्हणजे ई म्हणजे एनर्जी आहे, एम म्हणजे व्हॉल्यूम आहे आणि व्हेलॉसिटी आहे. म्हणजे जड द्रव्य असून सुद्धा यामध्ये एनर्जी तयार होऊ शकते असं सायन्स सुद्धा सिद्ध करत आहे, सायन्सने पण सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं जड द्रव्यातूनच चैतन्य निर्माण होऊ शकतं. किंवा अगदी साध्या भाषेमध्ये सिंपल उदाहरण जर सांगायचं झालं तर आपण
पानाचं उदाहरण देऊया. एखादा माणूस पान खातो, त्याच्यामध्ये कात असतो, चुना असतो, पान असतं. या सगळ्यांचं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये कुणाचाही रंग हे वेगवेगळे आहेत. हिरवा रंग आहे, पांढरा रंग आहे, भुरा रंग आहे. असं जे पान आपण विडा ज्याला म्हणतो, ते विडा आपण ज्यावेळेला तयार करतो आणि तो आपण खातो, खाल्ल्यानंतर हे जे काही घटक आपण वापरलेत पानामध्ये किंवा विडामध्ये, त्यातला कुठलाही रंग न घेता एक वेगळाच रंग त्या विड्याला येतो, तो म्हणजे लाल रंग. हा लाल रंग ही गोष्ट काय आहे? या लाल रंगाला जर आपण चैतन्य म्हटलं तर ही गोष्ट सिद्ध होते. तर या म्हणजे उदाहरणार्थ बघा की क्लोनिंग मधून जीव निर्माण केला, माणसाने जीव केला. क्लोन माहित आहे का तुम्हाला? एक मेंढी तयार केली, त्या याच्यामध्ये होतं देवाचं कुठलं चैतन्य होतं? माणसानीच या ज्या काही मॅटरचं असं काही रूपांतर केलं की ज्यामधून एक जीव निर्माण झाला. आणि म्हणून संशोधक सुद्धा म्हणजे सायन्स सुद्धा मान्य करतं की ही जी काही सृष्टी तयार झालेली आहे, ही सृष्टी ही या 4 स्कंदांच्या माध्यमातून झालेली आहे. त्याच्यामधूनच कॉन्शियसनेस निर्माण झालेला आहे, त्यामधूनच चेतना निर्माण झालेली आहे, त्यामधूनच चित्त निर्माण झालेलं आहे. असं विज्ञान ज्याला शब्द आहे. म्हणजे कॉन्शियसनेस या शब्दाचे अनेक अर्थ दिले आहेत बाबासाहेबांनी. किंवा इव्हन त्याच्यावरती जे ह्यांचं जे आपले जे बौद्ध विद्वान आहे त्यांनी जे हिंदीमध्ये रूपांतर केलेलं आहे, जे त्यांचं नाव विसरलो, आनंद कौशल्य यांनी सुद्धा त्याचं जे काही हे दिलेलं आहे, चित्त, चेतना असं त्याचं हे दिलेलं आहे. आणि म्हणून ती चेतना जे अध्यात्मवादी म्हणतात, ती चेतना इथं अभिप्रेत नाही. म्हणजे आणि म्हणून त्याच्याशी संबंधित जे काय आहे, बघा ना तुम्ही बघा ना की जेव्हा एखादा माणूस मरतो, त्याची जी बॉडी मरते, बॉडी जेव्हा डिकम्पोज होते, त्यातले घटक कुठे जातात? संपतात का ते घटक? त्यामधलं जे मॅटर आहे ते वेगवेगळ्या रूपामध्ये जातच नाही. या शहरामध्ये या युनिव्हर्समध्ये राहतं, हे युनिव्हर्स परत वापरतं आणि त्याच्यापासून नव्या जेवाची निर्मिती होते. त्यामुळे यात गुढ असं काहीच नाहीये. नाही, गुढ नाहीच आहे. आणि एक पूरक आणखी म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर, जसं उदाहरणार्थ धरणाचं पाणी असेल किंवा समुद्राच्या लाटा असतील, त्याच्यापासून आपण वीज निर्मिती करतो. किंवा कोळसा जाळून आपण तिथून वीज निर्मिती करतो. पवनचक्कीचं पातं जे गतीनं हालतं, ते गती त्याला विशिष्ट गती दिल्यानंतर त्यातून वीज निर्माण होते. ही वीज म्हणजे चेतना आहे आणि ती मूलद्रव्यातूनच निर्माण होते. इथून म्हणजे त्याच्यात तिला निर्माण करण्यासाठी काही वेगळ्या याची काही गरज नाही. हे जे मूलद्रव्य आहे, हे मूलद्रव्य जेव्हा एका विशिष्ट गतीनं एकत्र येतात, फक्त त्याला एक गती, एक वातावरण आणि या त्या सर्व गोष्टी लागत असतात. त्या एकदा त्याला मिळाल्या की त्यातून एक चेतना निर्माण होते. जे संत रोहिदास यांना संतांना आपण अगदी काहीतरी वेळात काढतो, पण प्रश्न काय माहिती आहे का? नोंद घेतलेला आहे. बोला. प्रश्न कसा आहे माहिती आहे का? चेतना आणि मन या कन्सेप्ट कडे आपण जायला लागलो ना, मन नावाचे कन्सेप्ट स्वीकारलेली नाही ना, ह्याच्या पण मग डिबेट करणार. मग मनाची संकल्पना बुद्ध नाकारत नाहीत. इव्हन बाबासाहेबांचं बुद्धांनी पुस्तक काढा, त्या पुस्तकामध्ये सुद्धा माइंड मनाची फक्त हे बघा, जसं आत्म्याचं अस्तित्व ऐका जसं आपण म्हणतो ना की मन जर स्वीकारलं तर त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे, जसं आत्मा स्वीकारल्यानंतर स्पष्टीकरण दिलं पाहिजे असं आपण म्हणतो, तसं मन स्वीकारल्यानंतर स्पष्टीकरण दिलं पाहिजे असा तुमचा मत आहे. हाच तुमचा मुद्दा आहे ना. तर मन माझं म्हणणं, त्याचं म्हणणं जेव्हा मुद्दा तोच येतो, कम्युनिस्टांनी किंवा ब्राह्मणी विचारवंतांनी जी चेतना आणि मन आणि मग अध्यात्म हा जो एक पेराव मांडला ना, प्रश्न असा तयार होतो की मग विज्ञान जेव्हा हे नाकारतं, तेव्हा आपण त्याला पर्याय न देता आपण तेच कसं काय स्वीकारणार? हा एक मुद्दा आहे. जरी बुद्धांनी नाकारलं नसलं तरी, बाबासाहेबांनी नाकारलं नसलं तरी,
आपण आपण कसं कशा अँगलने घेणार? कारण मग कसं होणार, ब्राह्मण हे काय ब्राह्मण पुजारी गेले, आमचा पुजारी आला, त्या स्ट्रक्चरचा काय बदलाचा मुद्दा आहे, याचा पण डिबेट व्हायला पाहिजेत ना या निमित्तानं. मग बरं, उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जर माइंडला नाकारलं तर त्याच्याला लागून जे मानसोपचार शास्त्र उभारलेले आहे ते संपत आलं. चार्जिंग संपत आलं. मानसोपचार किंवा मानसिक आजाराचं जे काही शास्त्र आहे ते शास्त्र तुम्ही नाकारून टाकणार. कारण का, माइंड या गोष्टी कन्सेप्ट वरती विचार करूनच त्यांनी ते शास्त्र इव्हॉल्व्ह केलेलं आहे. आणि ते शास्त्र इव्हॉल्व्ह करताना त्यांनी म्हणजे त्यातला कार्ल जूंग नावाचा जो शास्त्रज्ञ आहे किंवा त्यानंतर इरिक फ्रॉम नावाचा जो शास्त्रज्ञ आहे, त्यांनी मनावरती जे काही प्रयोग केलेले आहेत ते मनाच्या वरती प्रयोग, सगळे प्रयोग त्यांनी बुद्धिझमचा आधार घेऊन केलेले आहेत. बुद्धिझमचा जो काही झेन परंपरा आहे त्या झेन परंपरेवरती मनावरती सगळ्यात जास्त म्हणजे एक अभ्यास केलेला आहे. आणि त्या अभ्यासाच्या सहाय्यानं ते मनाचं शास्त्र त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. मग ते मनाचं शास्त्र तुम्ही नाकारणार असं त्याचा अर्थ होतो ना. आणि दुसरं प्रश्न सर हा मी पूर्ण जे म्हणतो की माइंड ही गोष्ट माइंड किंवा मन ही गोष्ट नाकारता येत नाही. कारण त्याच्यामध्ये माइंड हे जरी दिसत नसलं तरी ते संकल्पनेच्या रूपातून, ते वितर्काच्या रूपात, तुम्ही जे काही संकल्पना मांडतात, वितर्क मांडतात, जो विचार मांडतात, ज्या अभिव्यक्ती करतात, त्या सगळ्यांच्या मागे बुद्धिझम मानतं हे मन आहे. तुमच्या मनामध्ये जे काही चांगले विचार येतात, वाईट विचार येतात, ज्या संकल्पना येतात, काही गोष्टी घडतात, कला घडवतात, ज्या काही गोष्टी होतात त्या पहिल्यांदा मनात तयार होतात. आणि मग ते तुम्ही तुमच्या हाताच्या द्वारे, तुम्ही बाकीच्या द्वारे त्याचं प्रकटीकरण करता. आणि म्हणून मन जरी दिसत नसलं तरी मन क्रिया करताना तुम्हाला दिसतं, वेगवेगळ्या प्रतिक्रिया करताना दिसतं. आणि म्हणून मनाचा स्वीकार बुद्धिझम मध्ये केलेला आहे. तसंच या सायन्सने सुद्धा केलेला आहे. तसं मात्र आपण आत्मा का नाकारतो? बुद्धिझम मध्ये आत्मा किंवा बाबासाहेब आपण सर्व आत्मा का नाकारतो? त्याचं कारण आहे की आत्म्याला जोडून त्यांनी जे काही कर्मवाद सिद्धांत निर्माण केलेला आहे तो कर्मवाद सिद्धांत अतिशय घातक आहे. जर एक न्यूट्रल आत्मा म्हणून जर त्यांनी मांडला असतं तर त्याचा कुणीही त्याचा धिक्कार केला नसता. पण आत्म्याचा का धिक्कार केला जातो? कारण आत्म्यामध्ये या जन्मी जे काही पाप केलेलं आहे, जे काही केलेलं आहे ते कोडीफाय होतं त्या आत्म्यामध्ये. म्हणजे एखाद्या हार्ड डिस्क मध्ये जसं काही एखादी प्रोग्राम त्याच्यामध्ये लॉन्च होतो, प्रोग्राम त्याच्यामध्ये इम्प्रिंट होतो, तसा इम्प्रिंट माणसाची जी काही पाप आहेत ते त्याच्यामध्ये होतं. आणि ते इम्प्रिंट झालेला आत्मा त्या शरीरापासून वेगळा होतो. परत जेव्हा जन्म त्या होतो त्यावेळा तो आत्मा ते सगळं इम्प्रिंट घेऊन येतो. आणि म्हणून त्याला सगळं दुःख जे काही भोगायला लागतं ते पाठीमागच्या जन्माचं पाप हे जे काही तत्वज्ञान निर्माण केलेलं आहे त्यामुळं आत्मा ही गोष्ट बदनाम झालेली आहे. आणि मग बुद्धिझम मध्ये काय म्हणतं? बुद्धिझम मध्ये पुनर्जन्माचा जो सिद्धांत आहे तो पुनर्जन्माचा सिद्धांत आत्मा सोडून आहे हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही मगाशी जसं मी सांगितलं 4 तत्व आहेत जे त्यालाच आपण स्कंद म्हणतो. हे स्कंद जेव्हा विघटन पावतात त्यावेळा ते त्या भागामध्ये, त्या पूलमध्ये, त्या रचनेमध्ये ते जातात. म्हणजे वायूमध्ये जातो, जलामध्ये जातं, अग्नीमध्ये जातो, जमिनीचा जो भाग आहे तो जमिनीचा भाग, मातीचा जो भाग आहे तो मातीच्या याच्यामध्ये रूपांतरित होतो. आणि एनर्जी जी आहे ती एनर्जी पूलमध्ये जाते. बुद्ध म्हणतात की हे जे स्कंद आहेत, जे बाहेर गेलेले स्कंद आहेत, त्या स्कंदापासून नवीन जीव निर्माण होतो. तो जीव निर्माण होईल असं सांगता येत नाही, त्याची शक्यता कमी आहे बाबासाहेब सुद्धा म्हणतात. परंतु त्या स्कंदांचा आधार घेऊन एखादा जीव निर्माण होऊ शकतो हे आपण नाकारू शकतो का? सर मला पण बोलायचंय, मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे. आणि असं पण म्हणजे मी कितीतरी जे काही शास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञ त्यांचे काही आता विज्ञानानं आणि किंवा सायकोलॉजीनं पण मन हे अवास्तव संकल्पना असं मान्य केलेलं आहे. आणि काहींनी तरी असं म्हणलेलं आहे
की जसं देव जे दिसत नाही, जे नाही आणि किंवा जाणवत देखील नाही, पण त्याचं मात्र आपण व्यवहारात मात्र त्याचं अस्तित्व आपण स्वीकारतो, तसं मन आहे. म्हणजे मन पण ही एक अवास्तव संकल्पना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एरिक फ्रॉम आणि किंवा यू मिक्सर जे तुम्ही बोलला सर, तसं करून जास्त एक करून 5-10 मिनिटात आपण डिस्कनेक्ट होतो, परत हा, लिंक कारण- जॉईन करून आपल्याला कनेक्ट व्हायला लागेल. पुन्हा यायचं. दुसऱ्यांदा भेटतो आहोत. हेतू आपला असा आहे की डॉक्टर रवींद्र श्रावस्ती सर पर्सनल आपल्या सगळ्यांचे मित्र आहेत आणि एकूणच त्याच्या साहित्यावरती चर्चा व्हावी अशी थोडीशी ती नाही काय चाललं रे पंकज रेंज. नाही येतं ऐकू सर, तुम्ही कंटिन्यू करा. तर डॉक्टर रवींद्र श्रावस्ती सर हे आपल्या सर्वांचे एका पर्सनल पातळीवरचे पण मित्र आहेत आणि एकूण साहित्याच्या आणि या क्षेत्रामध्ये त्यांचं बऱ्यापैकी चांगलं नाव आहे. जी 4 पुस्तकं लिहिली ती वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. कारण ज्या विषयाला शक्यतो हात घातला जात नाहीये किंवा ज्या विषयांचा शोषण व्यवस्था तयार केली ती शोषण व्यवस्था या सगळ्या ह्याच्यामधनं भीती कमी करण्याचं काम करण्याच्या एका मृत्यूच्या विषयाला पण त्यांनी हात घेतला. डॉक्टर के आणि ते हॉस्पिटल आणि त्याचा याही विषयावरती हात घातला. आणि दुसरे जे 2 विषय आहेत जे कविता संग्रह ज्यांनी त्यामधनं हाताळले ते त्यामध्ये तर त्यांनी खूप वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत. या 4ही पुस्तकावर ते जमेल तेवढ्या पद्धतीने चर्चा व्हावी असा तो सगळा हेतू होता आणि त्याच्यामुळं आपण एखादी का असं आपण चर्चासत्राचं आयोजन केलेलं होतं. त्यामध्ये बरेच जण लेख देत आहेत, जॉईन होत आहेत, पण त्यांना ह्या टेक्निकल ह्याच्यामध्ये अजून म्हणजे आमच्या कल्याण श्रावस्ती सर आहेत समजा त्यांनी लेख लिहिला पण त्यांना हे जॉईनिंगचं अजून काही हे होत नाही आहे. तरी पण आपण ही चर्चा चालू ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. मध्ये आधी चर्चा होत राहणं या निमित्तानं. तर मी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मग मी आणखी कोणाला विषयावरती मांडणी करायची असेल तर मांडणी करायची विनंती करतो आणि मग पुढे आपण ती चर्चा चालू ठेवूया. मला वाटते मागच्या वेळेस आम्ही महावीर माने सर आणि आम्ही दोघांनी त्याच्यात सहभागी झालो होतो. हो. आणि आम्ही बऱ्यापैकी आमची मतं मांडलेली आहे. आज 2 नवीन मेंबर जे आहेत ते आज आलेले आहेत. मला वाटते की जरा त्यांच्यापासून सुरुवात झाली तर जरा बरं होईल. काय हरकत नाही ना. नीलध्वज आणि अजून कोण आहे दुसरे? डॉक्टर दयानंद ठाणेकर सर पण या ठिकाणी जॉईन व्हायला लागलेले आहेत. डॉक्टर ठाणेकर तुम्हाला ऐकायला येते काय? डॉक्टर ठाणेकर सर तुम्हाला ऐकायला येते का? डॉक्टर ठाणेकर साहेब आपल्याला ऐकायला येते का? हॅलो डॉक्टर ठाणेकर. हॅलो डॉक्टर ठाणेकर साहेब आपल्याला ऐकायला येते का? झालेली आहेत आपली. तुम्हाला डॉक्टर श्रावस्तीची जी 4 पुस्तकं आहेत ममाने सरांनी आपलं प्रस्तावित मांडलेलं आहे आणि जी काही डॉक्टर श्रावस्तीची 4 पुस्तकं आहेत आबासाहेब एक सूर्यांकन, त्यानंतर हॉस्पिटल आणि अंधार दिवे झाकून ठेवतो तरी आणि मृत्यू सुंदर आहे अशी 4 पुस्तकापैकी आपल्याला ज्या पुस्तकावर किंवा याच्या व्यक्तिमत्वावर किंवा समग्र याच्यावर जरी बोलावंसं वाटत असेल तर आपण आपलं मत मांडू शकतो. आता बाबासाहेब सूर्यांकन आणि इतर कविता या पुस्तकांच्या कविता संग्रहामध्ये
सरांनी म्हणजे खूप विचार मंथन करून कविता लिहिल्या आहेत. म्हणजे की महाराजांवर असेल, बाबासाहेबांवर असेल, वीरांवर असेल आणि जनरली स्टीफन हॉकिंगवर जे सायंटिस्ट आहेत त्यांचा विचार भारतामध्ये एवढा प्रस्थापित नाही. म्हणजे जे टेक्निकल सायन्स रिलेटेड लोक आहेत त्यांना ते बाजू माहिती आहे, म्हणजे काय विचार करतात सायंटिस्ट वगैरे. पण आपल्या सामान्य लोकांना त्या एवढी म्हणजे त्याची माहिती नाही. पण सरांनी त्या निमित्ताने म्हणजे कविताच्या मागे ते आपले विचार त्यांच्याबद्दलचे विचार व्यक्त केले आहेत. ते खूप भावणारे असे आहेत. आणि बाकी आपले जे महापुरुष आहेत किंवा महात्रे आहेत त्यांच्याविषयी आपण म्हणजे लोकांना थोडे बहुत माहिती, पण एका कवितेच्या नजरेतून म्हणजे कवीच्या नजरेतून कवी काय या महापुरुषांकडे म्हणजे कशा अर्थाने बघतो, या महापुरुषांचं काम काय आहे त्या हिशेबाने त्यांनी बरोबर त्याची अगदी सुरेख मांडणी केलेली आहे. आणि पुस्तक आहे हॉस्पिटल मुक्तीस्थान. त्याच्यामध्ये पेशंट बरोबर डॉक्टरची पण किती कसं पेशंटला हे हाताळायचं, त्याचं डॉक्टरला होणारं म्हणजे उपचार करतात. बाकी त्याच्याबरोबर हॉस्पिटल जी सिस्टम आहे पूर्ण टोटल त्याच्यामध्ये जे कार्यरत असणारे सामान्य त्यांची तशी मानसिक स्थिती असते त्याच्याविषयी त्यांनी अगदी डोळ्यासमोरतीच खूप छान प्रकारे मांडणी केली आहे. पुस्तकं म्हणजे वाचलेली आहे, खूप सुंदर आहे. थोडं म्हणजे अशी कल्पना आहे म्हणजे थोडं म्हणजे सामान्य लोकांना भीती असते मरणापासून, लोक तर मृत्यू सुंदर आहे म्हणजे मृत्यूबद्दल लोकांमध्ये एक भीती असते की बाबा आता मरण म्हणजे थांबवण्यासाठी सामान्य लोक म्हणजे आणि भक्ती करतात लोक म्हणजे पैसे देतात, डोनेशन पैसे देतात. तर मृत्यू सुद्धा कसा सुंदर आहे म्हणजे ते कसं सत्य आहे की मृत्यू आपल्याला होणार नाही. जो माणूस जन्मतो, जो जीव जन्मतो त्याचा मृत्यू आहे. त्यामुळे ह्या विचार करण्यापेक्षा म्हणजे आपण आपलं आयुष्य पाहिजे म्हणजे पुस्तक आहे त्याविषयी त्यांनी मांडणी केलेली आहे. माईक जवळ धरा माईक. तर मी माझे मनोगत मी व्यक्त करतो. अजून मुक्तपणाला मांडलं तरी चालेल, आपल्याला असं सविस्तर आपल्याकडे वेळ आहे, आपल्याकडे 1-1.5 तास वेळ आहे. त्या अनुषंगानं जरी तुम्हाला आणखीन काही म्हणजे तुम्हाला जे काही म्हणावं असं वाटतं असं थोडक्यातच सांगितलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्हाला सविस्तर आणि तपशीलवार सुद्धा मांडता येते, काही प्रॉब्लेम नाही. आणि छान मांडणी केली तुम्ही आतापर्यंत जी काही मांडणी केलेली आहे ती खूप जरासं काही वेगळे मुद्दे आणि काही वेगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या तुम्ही समोर आणलेल्या आहेत. त्या तुम्ही लिहिणार आहातच समजा, म्हणजे तुम्ही लेखीन म्हणजे त्याला लिखाणामधूनही आणलं तरी फारच चांगलं राहील आणखी, कारण लिखाणामध्ये मला वाटतं तुम्हाला आणखी मोकळेपणानं लिहिता येईलच. त्याशिवाय असं प्रत्यक्ष जर, कारण आता हे रेकॉर्डिंग होत आहे आपलं आणि हे ऑनलाईन पण उद्या हे होईल, तर हा एक चांगला दस्तावेज आहे, लाईव्ह दस्तावेज आहे. त्यामुळं इथं आणखीन मोकळेपणाने व्यक्त तुम्हाला आणखीन वेळ पाहिजे जरा नंतर व्यक्त व्हायला आणखी. नाही म्हणजे आता माझी एवढी तयारी नाही, तरी म्हणजे नंतर तरी एखाद्या चान्स मी बोलेन मी. बरोबर, तयारी करूनही बोललं. म्हणजे आता ह्या चर्चासत्रामध्ये मागल्या पण चर्चासत्रामध्ये मी ऐकलं होतं म्हणजे जे सरांच्या पुस्तकावर जे ऐकलं होतं आणि मी त्यानंतर मी पुस्तक पण वाचायला सुरू केलं. आता पुस्तक अर्ध झालेलं वाचून, पण सर नक्कीच मला यावर बोलायचं आहे. आणि मृत्यू सुंदर इतकं म्हणजे वेगवेगळ्या धर्मातले जे कन्सेप्ट सांगितलेले आहेत ते इतकं म्हणजे भार होतं की आजच्या तरुणांना म्हणजे मृत्यूबद्दल काही माहित नसतं. आज जे चंगळवादी ही संस्कृती आता निर्माण होत आहे या जागतिकीकरणामध्ये, तर ह्या संस्कृतीमध्ये किंवा आताच्या या जागतिकीकरणामध्ये जे काही चंगळवादपणा सुरू आहे तर ह्याच्यामध्ये असले जे ग्रंथ आहेत म्हणजे जे खरंच माणसाला माणूस जगायला शिकवणार असे जे तत्वज्ञानाच्या दृष्टीने पूर्वीपासून आपली जी समतेची परंपरा चालत आलेली आहे त्याच्यामध्ये बुद्ध असतील ह्यांच्यापासून जे काही त्यांचं तत्वज्ञान आहे, त्यांचे विचार आहे ते आजच्या पिढीला समजलं पाहिजे. आणि मृत्यू सुंदर आहे म्हणजे खरंच म्हणजे ते पुस्तक वाचताना अनेक कन्सेप्ट पण क्लिअर होतात की बाबा आपल्या मृत्यूबद्दल आपलं काय विचार असतात, आपण काय विचार करतो.
आणि ह्याच्या अगोदर मी सुरुवातीला पहिला सांगलीमध्ये एका कार्यक्रमात देखील मी ह्या पुस्तकाविषयी पण ऐकलो होतो. नक्कीच ज्यावेळेला मी पुस्तक पूर्ण वाचेन त्याला नक्कीच मी त्यावर अजून काही बोलू. धन्यवाद सर बोलायला संधी दिल्याबद्दल. ठाणेकर साहेब पण जोडलेले आहेत आपल्यासोबत. हो बोलतोय. ठाणेकर साहेब ऐकताय? हा हा बोलतोय. हा ठाणेकर साहेब Hello. आपण व्यक्त व्हा. डॉक्टर ठाणेकर सर बोला. हॅलो. हा हा बोला बोला. सर तुम्हाला माहित असेल की आपण या पुस्तकावरती परीक्षा घेतली होती. मृत्यू सुंदर आहे या पुस्तकावरती आपण परीक्षा घेतलेली होती आणि त्या परीक्षेला मी होतो, म्हणजे एक्झामिनर म्हणून होतो. आणि खरोखर त्या पुस्तकाबद्दल त्यावेळेला सुद्धा मी बोललो होतो, आता सुद्धा बोलतोय. मृत्यू सुंदर आहे. मृत्यू हा शब्द ज्या वेळेला माणसाच्या कानावरती जातो त्यावेळेला तो माणूस खरोखर म्हणजे घाबरलेला असतो. आपल्याला मृत्यू येणार, तर मृत्यू येणार हे ऐकूनच माणसाचं म्हणजे जवळजवळ निम्मा जीव गेलेला असतो. पण मृत्यू सुंदर आहे याच्याविषयी नंतर वेगवेगळ्या पेपरमध्ये जे कॉमेंट्स आल्या, त्या कॉमेंट सुद्धा तशा म्हणाव्या तशा काही चांगल्या आल्या नव्हत्या. पण ज्या वेळेला पुस्तक वाचलं आणि पुस्तकाचा अभ्यास केला त्यावेळेला त्याच्यातले जे त्यांनी वेगवेगळ्या ग्रंथातले जे संदर्भ घेतलेले आहेत आणि विशेष म्हणजे धम्माच्या विषयी त्यांनी ते संदर्भ घेतलेले आहेत, ते संदर्भ इतके चांगले आहेत. म्हणजे गौतम बुद्धांनी मृत्यूबद्दल किती चांगलं बोललेलं आहे आणि मृत्यू हा खरोखरच सुंदर आहे. कारण त्यांनी सांगतानाच सांगितलेलं आहे की जन्म हा जसा आनंददायी आहे तसा मृत्यू सुद्धा आनंददायी आहे. आणि या आनंददायी मृत्यूच्या बद्दल श्रावस्ती सरांनी एवढं छान लिहिलेलं आहे की खरोखर हे जे पुस्तक आहे हे खरोखर एक वाचण्यालायक पुस्तक आहे. आणि हा फक्त वाचण्यालायक नाही तर प्रत्येकानं संग्रही ठेवण्यासारखं पुस्तक आहे. एवढं बोलतो. धन्यवाद सर. हॅलो. आणखी एक आपण काळजी घ्यायला पाहिजे की आपण मृत्यू या पुस्तकावरती खरंच खूप चांगली चर्चा करायला लागलेलो आहे. पण माझी यावेळेस होईल का नाही माहित नाही, पण योगायोगानं या चर्चासत्रामध्ये लेखक सहभागी आहेत. समजा आपल्याला प्रश्न असतील तर त्या ते प्रश्न आपण लेखकाला विचारू शकलो तर काही कन्सेप्ट आपल्याला म्हणजे त्याची उत्तर मिळायला मदत होऊ शकते. तो एक मुद्दा आहे. कारण मला एक नेहमी असा प्रश्न पडलेला आहे की म्हणजे डॉक्टरांनी मृत्यूच्या त्या पुस्तकावर लिहित असताना सगळ्या धर्माचे संदर्भ जरी घेतले असले किंवा मांडणी केली असली तरी खूप लोकांचं असं झालेलं आहे की मृत्यू एक भीती म्हणजे आम्ही जेव्हा परीक्षा घेतली तेव्हा इथं मृत्यूबद्दल काय चाललंय एक मोठी अडचण तयार झालेली होती. तर कांबळे सरांनी पण तो प्रश्न विचारलेला होता की मृत्यू सुंदर आहे प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह दोन्ही चिन्ह एकत्र येण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याचं पण थोडंसं विश्लेषण डॉक्टरांनी करायला पाहिजे. बरोबर. कारण या पुस्तकात एक असं होतंय की मृत्यूबद्दलचं एक ठाम मत जात नाहीये. म्हणजे आम्हाला या मृत्यूबद्दल असं म्हणायचं आहे टायटल मधलं अशी एक शंका 2-3 लोकांनी विचारलेली आहे की बाबा तुम्ही मृत्यूबद्दल तुमचा प्रश्न आहे का उद्गारवाचक आहे, नेमका तुम्हाला काय म्हणायचं आहे असं एक आहे. ते चर्चा व्हायला पाहिजे त्याच्यावरती. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. हे पुस्तक लिहिताना एकतर समाजामध्ये ज्या पुस्तकासंदर्भात जे धारणा आहे, या विषयासंदर्भात धारणा आहे त्या संदर्भामध्ये लोकांना जाग करणे, शिक्षित करणे हे या पुस्तकाचं काम. खरं तर हे पुस्तक हे एका प्रोजेक्टचा भाग आहे. हे पहिलं त्याचं रूप आहे. अशी अनेक असंख्य रूप या विषयाच्या संदर्भात तुम्हाला बघायला मिळतील. खरं म्हणजे मी वैद्यकीय व्यवसायामध्ये असल्यामुळं आणि रोज जीवन मरणाच्या क्षेत्राशीच मी निगडीत असल्यामुळे आणि माझं स्वतःच सुद्धा जे काही जगणं आहे त्याच्यातले अप्स अँड डाऊन्स
आणि हे सगळं असताना मला ह्या प्रोजेक्टवरती खरं म्हणजे काम करता आलं नाही. एक म्हणजे समाजामध्ये मृत्यू संदर्भात बोलत असताना जर आपण डायरेक्ट मृत्यू सुंदर आहे अशा स्वरूपाचं जर प्रोजेक्ट केलं तर त्याच्यामधून काही धोके निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे उदाहरणार्थ की मृत्यू जर सुंदर आहे तर मग आपण त्या मृत्यूच्याच पाशात किंवा मृत्यूच्याच आपण ह्याच्यात का जाऊ नये असं म्हणून काही लोक आत्महत्या करण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे मृत्यू झाल्यानंतर एखाद्या आपल्या जवळच्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर माणसं ज्या पद्धतीने कोसळतात त्यांचं जे नुकसान होतं, एक चांगली व्यक्ती जी हवीशी वाटणारी व्यक्ती ती जर निघून गेली तर त्या माणसाचा मृत्यू सुंदर कसा काय असू शकेल असे काही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. आणि दुसरं पुस्तक अजूनही ह्याला एक अशी बाजू आहे की ज्या लोकांचे खून केले जातात, ज्या लोकांच्यावरती अन्याय अत्याचार करून मारलं जातं आणि सरकारी व्यवस्थेमुळं धर्माच्या व्यवस्थेमुळे जी माणसं मृत्युमुखी पडतात, जे अकालिक अनैसर्गिक असे जे मृत्यू असतात, निर्गुण जे मृत्यू असतात, अत्याचारी जे मृत्यू असतात, त्या स्मृतींच्या संदर्भामध्ये आपल्याला मृत्यू सुंदर आहे असं स्टेटमेंट करता येतं. आणि म्हणून त्या पुस्तकाच्या समोर हे दोन जे चिन्ह ठेवलेली आहे ती चिन्ह ही या पेचाचाच या पेचाचाच भाग म्हणून ठेवली. माझं जर म्हणणं आहे की मृत्यू सुंदर आहे का, तर मी ज्या परिपक्व अवस्थेतून मृत्यूकडे बघतो तर त्या अवस्थेमध्ये मी म्हणेन की काही मृत्यू हे निश्चितच सुंदर असू शकतात. ज्या माणसानं पूर्ण आयुष्य आपलं छान जगलेलं आहे, कृतार्थ अवस्थेमध्ये तो जगतो आहे आणि अशा पूर्ण अवस्थेमध्ये जगलेल्या त्याच्या सगळ्या अशा आकांक्षा, त्याचं काम, अशा माणसाने जर मृत्यू स्वीकारला तर त्या माणसाचा मृत्यू सुंदर आपण असं म्हणू शकतो. आणि मन या कन्सेप्ट जरा वेगळ्या केला पाहिजे, कारण की मनातून निर्माण येणारे विचार असतील, मनातून येणारे भावना असतील, त्या मनातून जे काही अजून काही गोष्टी म्हणजे आपण म्हणतो तर ह्या गोष्टी ह्या सायंटिफिकली आपल्याला सिद्ध करता येतात. वेगवेगळ्या ग्लँड्स आपल्याला अस्तित्व दाखवता येतं, पण तसं आत्म्याचं अस्तित्व आपल्याला दाखवता येत नाही, कारण की आत्म्याची कन्सेप्टच तशी अवास्तव आहे. पण मनाच्या बाबतीत केलं तर थोडं आपल्याला ते काहीतरी सांगता येते की बाबा मन कशाला म्हणतात, तर ह्या गोष्टींच्या कार्याला त्याच्या कार्याच्या एका समूहाला तर आपण मन म्हणतो असं आपण सांगता येतं. तसं मानसशास्त्रज्ञ म्हणजे काय, की मानसशास्त्र हा एक वर्तनाचा अभ्यास केला जातो किंवा मनाचा अभ्यास केला जात नाहीये. मनाचा अभ्यास म्हणजे वर्तनाचा अभ्यास करत असताना माणूस विचार कसा करतो, किंवा असं का वागतो, किंवा असं वागतो याचं कारण काय आहे, त्याच्या मनातील कुठले विचार आहेत, कुठले अविवेकी त्याचे दृष्टिकोन आहेत, म्हणजे ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा विचार करून त्याच्या वागण्याचा अंदाज लावला जातो. त्या मनात कुठल्याही पद्धतीने सांगता येत नाही. समजा मी आता काय विचार करताय हे तुम्हाला सांगता येत नाही किंवा इतर कोणाला समजत देखील नाही. म्हणजे असं काही आहेत लोक जे बाबा आध्यात्मिक लोक जे म्हणतात की तुमच्या मनात काय चाललंय हे मला समजते, पण असं कुठल्याही गोष्टी बघितलं तर मनाचं असं कोणाच्या मनात काय चाललंय हे सांगता येत नाही. आपण एक अंदाजाने म्हणजे तर्क पद्धतीने आपल्याला एक अंदाज बांधता येतो, पण मनात कुणाच्या ओळखता येत नाही. आणि हे जे मनात ओळखणारे असतात ते एक प्रकारे आध्यात्मिककडे म्हणजे वळलेले असतात. त्यामुळं आपण आता सर्वजण आपण बुद्धाचा अभ्यास करतो आणि त्या बुद्ध समजून घेत असताना आपल्याला भौतिकवादाचा पण आपण विचार केला पाहिजे. मनच नुसतं नाही तर मनाबरोबर आपल्या मेंदूतील ज्या काही ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्सचा पण विचार केला पाहिजे. जे काही वेगवेगळे स्टिम्युलस चेतना जे काही आपल्याला उद्दीपित करतात त्याच्यानुसार आपण जे काही म्हणजे वर्तन करतो बिहेवियर, तर ह्याही गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला भौतिकवाद हा खूप महत्वाचा आहे. मला एवढंच वाटतं. तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा खूपच अभ्यासक आहात. माफ करा, मी एक फक्त मानसशास्त्राचा विद्यार्थी असताना एक चर्चा ऐकलो म्हणून मला बोलावं असं वाटलं, पण माझा इतका अभ्यास सर्व तुमच्या एवढा नाही आहे. धन्यवाद मला बोलायला संधी दिल्याबद्दल. हॅलो. हा, हे काय माहित आहे आता पंकजनं जे काही डिस्कशन केलं, तर ते डिस्कशन करताना त्यांना मनाच्या म्हणजे मनाचं जे अस्तित्व आहे
ते अस्तित्व सायकोलॉजीनं नाकारलं असं त्याचं म्हणणं आहे काय. पण प्रत्येक गोष्ट बोलताना त्याची जी वाक्यरचना होती त्याच्यामध्ये त्या मनाच्या ह्याच्या तुम्ही काय डिस्कनेक्ट झाला वाटते डॉक्टर. डिस्कनेक्ट हॅलो हॅलो. हा डिस्कनेक्ट आहे. हा डिस्कनेक्ट. तर तुम्हाला अनिल काय म्हणत होता तुम्ही म्हणा, तुम्हाला काय ते मुद्दा आहे की पंकज विद्यार्थी आहे, पंकजचा पण अजून तो थोडा गोंधळ आहे. मुळात मुद्दा काय आहे की विज्ञान एकदा आपण म्हणून घेत असताना जेव्हा भौतिकवादाचा मुद्दा येतो तेव्हा त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विज्ञानवादी पद्धतीने मांडणी करणाऱ्या सगळ्या म्हणजे अगदी बहुतांश सायंटिस्टनी या ठिकाणी मन ही कन्सेप्ट नाकारलेली आहे. मुद्दा इथेच आहे ना, हा संघर्ष मोठा हिस्टॉरिकल संघर्ष आहे. भौतिक तुम्ही जसं डॉक्टर म्हणले की मनात अगोदर सुरू होतं आणि मग भौतिक, असं नाहीये. कधी कार्ल तो भौतिकवादाचा सिद्धांताचा मुद्दा आहे, मग तो हेगेलनं मांडलेला सिद्धांत आहे. तर जगामध्ये जे सायंटिफिक पद्धतीने विचार करणारे जे काही थिंकर्स आणि त्या सगळ्यांनी असं सांगितले की अगोदर भौतिक काहीतरी घडतं आणि मग ते प्रतिबिंब मनामध्ये येतं. मन ही कन्सेप्ट, मन म्हणजे आपण जसं तुम्ही म्हणताय तसं, तर ही मन हेगेलचा तोच उलटा आणि मार्क्सचा तो जो सिद्धांत आहे तोच मुद्दा इथं आहे. मग मनाच्या कन्सेप्ट मधून जेव्हा आपण जातो तेव्हा मग आपोआप आपण अध्यात्माकडे जातो. मग बुद्धाचं जे काही जगभर जी काही या अध्यात्मवादाने वाट लावलेली आहे त्याचं कारण तेच आहे ना. त्याचं काय करणार मग, जेव्हा तुम्ही मन स्वीकारणार, चेतनेचा विचार करणार, तेव्हा तुम्ही हळूहळू अध्यात्माकडे जाणार. मग त्यांना मग हेच बुद्धाने म्हणले, हेच बुद्धाचं आहे. हेच हा जो 9वा अवतार वगैरे ह्या कन्सेप्ट आल्या त्याला जोडून आल्या ना, ह्याचं कसं विश्लेषण करणार आपण. हे खूप कॉम्प्लेक्स आहे. मग आपण आपली अशी मांडणी होणार असेल तर मग ती मांडणी त्यांना सपोर्ट करणारी मांडणी होऊ शकते. हा मुद्दा मला मान्य आहे की माणूस जेव्हा संपतो तेव्हा त्याचं ते विलीन होतं आणि ते संपतं, हे खरं आहे. पण मुद्दा असा तयार होतो आहे त्याच्या डिस्कनेक्ट झालेत का मग सर. मुद्द्याला आपण काय करतो की बरोबर अध्यात्म जोडतो. मन स्वीकारणार, चेतना स्वीकारणार किंवा भौतिकवाद स्वीकारणार, हा सरळ सरळ प्रश्न आहे. काय स्वीकारणार आपण, भौतिकवाद स्वीकारणार की मन स्वीकारणार का चेतनावाद स्वीकारणार. बोला डॉक्टर बोला. झाकडेनं काय बोलायचं, झाकडे साहेब काय बोलायचं काय. मला बोलायचं आहे, मला बोलायचं आहे, पण आधी तुम्ही बोलून घ्या नंतर बोल. अनिलजी तो मगाशी हा सुद्धा त्यानं गोंधळ घातला. ऍक्च्युली तो मानसशास्त्र जे सांगतोय ना त्याच्यामध्ये माइंडच नाही असं म्हणतोय ते चुकीचं आहे. माइंड मांडत नाही असं माइंड मांडत नाही असं मानसशास्त्रच असू शकत नाही. तर एक माइंड मांडत नाही असं मानसशास्त्रच असू शकत नाही, कारण त्याच्याशिवाय त्याला ते ग्रहित धरल्याशिवाय त्याला पुढचं पुढे जाताच येत नाही. काय झालं सर, डॉक्टर परत रिपीट करा. ऐकायला नाही. बोला. मगाशी जो पंकज जो मांडत होता की नाही, तो एक वेळा म्हणत होता, एका बाजूने म्हणत होता की माइंड स्वीकार, म्हणजे त्याच्या मानसशास्त्राने माइंड स्वीकारलंय, एका बाजूने माइंड स्वीकारलं नाही, असं तो काय काय सांगत होता. मुळात आमची कुठलीही मेडिकलची जर पुस्तकं काढली तर त्याच्यामध्ये माइंड ही गोष्ट आहे, अजून मान्य केलेली गोष्ट आहे. फक्त एवढंच काय, सायन्स हे प्रामाणिक आहे. जसं अध्यात्मवादी, पूर्ण ऐका, जसं अध्यात्मवादी जे अप्रामाणिक असतात तसं सायन्स अप्रामाणिक नाही. सायन्स काय म्हणतं, माइंड जरी आम्ही मांडत असलो त्याला डिफाईन करता येत नाही, त्याचं लोकेशन करता येत. एक लोकेशन असं अमकामको लोकेशन आहे, असं दिसतं असं आपण म्हणू शकत नाही. परंतु मनाच्या साहाय्याने ज्या काही घटना घडतात, एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व तयार होतं,
एखादी गोष्ट तो करताना दिसतो, समाज करताना दिसतो, या सगळ्यांच्या माग माइंड सारखी गोष्ट आहे असं म्हणतात. आणि त्यामुळे अजून तरी ऐका, हाच मुद्दा अजून तरी डॉक्टर ऐका ना हा डॉक्टर एक मुद्दा आहे की हाच पॉइंट जो आहे ना तुमचा गोंधळाचा, की तो मला प्रतिशत तो गोंधळ वाटतोय. म्हणजे कसं आहे, जेव्हा सायंटिस्ट म्हणून तुम्ही एक मांडणी करता, तेव्हा तुम्ही जर मनावर हे करायला लागला तेव्हा तुमचा भौतिकवाद बाजूला जातो ना डॉक्टर. त्याचं काय करणार? नाही, मला भौतिकवाद म्हणजे वाटतंय नेमकं काय? हॅलो 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 भौतिकवाद म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? बरं हॅलो मी याच्यात ममाने सर मी बोलू इच्छितो दादा. हॅलो बोला. असं आहे की भौतिकवाद पाहिजे, मन पाहिजे की चेतना पाहिजे, आपण ह्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या करत आहोत. मुळात मगाशी डॉक्टरांनी एक गोष्ट सांगितली की मॅटर जेव्हा एकत्र येतात तेव्हा चेतना निर्माण होते. मॅटर हे भौतिकवादाची गोष्ट आहे, तो भौतिकवादच आहे. म्हणजे भौतिकवाद आपण जे काही म्हणतो तो भौतिकवाद इथे लागू होत नाही. म्हणजे हे भौतिकशास्त्राचं जे काही महत्वाचं बेसिक सिद्धांत आहे की जेव्हा मॅटर एकत्र येतात तेव्हा चेतनेची निर्मिती होते. एका विशिष्ट गतीनं ते एकत्र येतात आणि चेतनेची निर्मिती होते. आणि मग माइंड नावाची जी काही गोष्ट आहे ती माणसाच्या ह्याच्यात आहे, माणसाच्या शरीरात आहे, माणसाच्या या फिजिओलॉजीमध्ये माइंड आहे. आता राहिली गोष्ट मन या शब्दाची. तर असं आहे की हे जे अध्यात्मवादी किंवा जे काही तथाकथित जे काही लोक आहेत, हे जे काही अध्यात्मवादी आहे, हे काय करतात की प्रत्येक गोष्टीला प्रक्षिप्त करतात आणि एखाद्या गोष्टीला कन्सेप्ट देत असताना, त्याला नामरूप देत असताना त्या पद्धतीनं देतात. हा हॅलो बोला. हॅलो त्याला त्या पद्धतीनं ते नामरूप देतात. आता माइंडला मन हा शब्द दिला म्हणजे मन म्हणजे तीच गोष्ट जे ते मानतात असं होत नाही. आमच्याकडे मराठी भाषेमध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये शब्दांची खूप कमतरता आहे. इंग्रजी ही म्हणजे शब्दाच्या दृष्टीने खूप समृद्ध भाषा आहे. पण आमची भाषा जी आहे, आम्ही ज्या भाषेमध्ये आमची मातृभाषा आहे, या मातृभाषेच्या काही अडचणी आहेत. जेव्हा सायंटिफिक वर्ड किंवा सायंटिफिक टर्म ज्या आहेत त्या जेव्हा आम्हाला इकडे आणायच्या असतात तेव्हा आमच्याकडे मर्यादित शब्दांचा साठा आहे. आणि त्या मर्यादित शब्दांच्या साठ्यामुळे काय होतंय की एकाच गोष्टीला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडल्या जातात. आता मग तुम्ही सॉइल म्हणजे त्याला साऊल म्हणतो म्हणजे आत्मा, मग आत्म्याला मन म्हणायचं का किंवा माइंडला मन म्हणायचं का? ते प्रत्येक गोष्टीला मन आणि आत्मा याच पद्धतीशी जोडतात. अगदी मनाला सुद्धा ते आत्म्याशीच जोडतात. आत्मा आणि मन ते एकत्र करतात कधी कधी, आणि कधी कधी आत्मा आणि मन हे वेगळं वेगळंही करतात. कारण कसं आहे की आत्मा आणि मन त्यांच्या दृष्टीनं जर विचार केला तर त्यांच्या दृष्टीनं आत्मा आणि मन ही एकच गोष्ट आहे. ते जे मन म्हणतात त्यालाच ते आत्मा म्हणतात आणि ज्याला ते आत्मा म्हणतात त्यालाच ते मन म्हणतात. परंतु बुद्ध सायकोलॉजी आणि इकडे भौतिकवादाकडे येत असताना किंवा मेडिकल सायन्स येत असताना मन म्हणत असताना त्याला फक्त माइंड हा शब्द वापरला जातो तिकडे इंग्रजीमध्ये. इंग्रजी मधला माइंड हा इकडे मनाच्या अर्थाने येतो आणि तिकडचा जो साऊल आहे, जो काही आत्मा आहे, तो आत्मा इकडे आत्मा म्हणूनच येतो. पण इकडे घोड असा केला जातो की साऊलला पण आत्मा म्हटल्या जाते आणि माइंडला पण आत्माच म्हटल्या जाते. हा प्रॉब्लेम आहे. जाकर्डे सर ऐका ना, मुद्दा काय आहे बघा, बुद्धाचा काळ जो आहे तिथून आपण आता 2500 वर्षाच्या पुढे आलेलो आहोत. आता जर पुढे आलेलो आहोत, आता विज्ञान आपल्याला काय सांगत असेल, विज्ञान त्याचा करत असेल, भौतिकवाद त्याची नवी मांडणी करत असेल, तर आपण त्याचं काय करणार? मग ते जोडून कसं घेणार आपण? काय करणार? भौतिकवादाचीच मांडणी करत आहोत. असं आहे की सरळ आहे की मॅटरचं संघटन हा जन्म आहे आणि जिथं जन्म आहे तिथं चेतना आहे. 2 मिनिटं सर. जिथं जन्म आहे तिथं चेतना आहे. हॅलो काय म्हणते? आवाज येतोय वाटते. बोला बोला. बाबासाहेबांनी जी विपश्यना नाकारण्याची प्रक्रिया केली ना,
मग तो पुढचा भाग आहे ना त्याचा पुढचा टप्पा आहे ना तो, मग त्या टप्प्याचं पण मग हे करायला पाहिजे आपल्याला, मग याच्यात आणायला पाहिजे सगळा तो. नाही आहे ना विपස්සना आपणही नाकारतोच, बाबासाहेबांनी नाकारलेलीच आहे. विपස්සना ज्या अर्थानं स्वीकारल्या जाते समाज मनामध्ये, त्या अर्थानं आपण विपස්සना कधीच घेत नाही त्या गोष्टीला. आपण मेडिटेशन म्हणतो, मेडिटेशन करतो, आपण चिंतन करतो. चिंतन आता जसं आपण आता करत आहोत हे चिंतनच आहे, बरोबर आहे ना, हे चिंतन आहे. आणि बाबासाहेबांना म्हणूनच डोळे मिटलेला बुद्ध आवडत नाही, त्यांना डोळे उघडे ठेवलेला बुद्ध आवडतो. बाबासाहेबांना उभा बुद्ध आवडतो, बसलेला बुद्ध आवडत नाही. पण धाकटे सर ऐका ना, या ड्युल मांडणीमधनं घोळ असा झालेला आहे की जगभर 2 प्रकारचे बुद्ध गेले. नाही ते तर गेलेलेच आहे, ते अगोदरच गेलेले आहेत. आपली मांडणी जर अशी व्हायला लागली चेतना आणि मनाचं समर्थन तयार करून, तर आपण तिकडे झुकलो तर होते ना मग परत. नाही आपण तिकडे झुकलेलो नाही आहोत. हे बघा कसं आहे की आपली जी अभिव्यक्ती असते ती सगळी अभिव्यक्ती म्हणजे एकतर आपली चेतना आहे, आणि त्या चेतनेची डॉक्टर चेतनाचाच मुद्दा तयार झालाय. चेतना नावाचं प्रकरण काय आहे ह्याचं आपण सखोल मध्ये सर. चेतना नावाचाच प्रकार तुम्हाला जो तुमची विचार प्रक्रिया चालते, ती विचार प्रक्रिया हा चेतनेचाच प्रकार आहे ना. चेतना एखाद्या गोष्टीचा जन्म होतो म्हणजे ती गोष्ट सुरू होते, स्टार्ट होते, आणि ती जन्मापासून तर तिकडच्या मृत्यूपर्यंत तिचं एक अस्तित्व राहते. म्हणजे जसं मगाशी डॉक्टरांनी सांगितलं की एक लाट अशी समुद्रातून उसळते, तर ती उसळण्याचं ती लाट अशी दिसते आम्हाला आणि नंतर ती विलीन होते. तर लाट उसळणे म्हणजे लाट अशी निघत असताना तो जन्म आहे, आणि ती जी उसळते ती जी लाट दिसते आम्हाला, तर ते आमचं जीवन आहे. आणि ती लाट जेव्हा विलीन होते तेव्हा तो आमचा मृत्यू आहे. या 2 गोष्टी आम्हाला दिसत. मग त्यांनी अंधाऱ्या खोलीचं पण उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मधातला जो भाग आहे तो जीवन आहे. आता हा जो जीवनाचा भाग आहे, तर हा जिवंतपणाचा पुरावा आहे, ज्याला जिवंतपणा म्हणतो. आणि जिवंतपणा म्हणजे चेतनेचं रूप आहे, चेतना आहे. ती आम्हाला चालते, फिरते, हलती, दिसते, ती आम्हाला स्पष्टपणे दिसते, तो आमचा प्रकाश आहे. आणि या प्रकाशाच्या याच्यामध्ये ज्या काही गोष्टी चालतात, तर या सगळ्या गोष्टी चेतनेच्या आहेत. हीच चेतना आहे. जरा सरांचं जे म्यूट करा, मला भौतिकवादावर सरांच्या बोलायचं आहे. तर सर म्हणतात की पहिला मन की पहिला भौतिक म्हणजे जे काही वस्तू आहेत त्या. तर मला ह्याच्याबद्दल सांगायचं आहे, समजा एखादी वस्तू आपल्याला दिसल्याशिवाय आपल्या मनात कल्पना येणारच काही. म्हणजे उदाहरणार्थ कावळा उडत होता, तो कावळा दिसला आणि म्हणून माणसाच्या मनामध्ये काय झालं, तर ते विमानासारखी एक कृती निर्माण, विमानाचा शोध लावला. ठीक आहे, आपण हे मान्य केलं. आता मला सांगा की एका व्यक्तीला विमान, ते कावळा दिसला, त्याच्या मनात ती संकल्पना तयार झाली आणि त्याने विमानाचा शोध लावला. जगातल्या का फक्त एकटाच व्यक्तीला दिसलेला काय, सगळ्यांनाच दिसला होता. मग सगळ्याच मनामध्ये संकल्पना निर्माण होऊन विमानाचा सगळेजण शोध लावले पाहिजे होते. म्हणजे ह्याचा निष्कर्ष असा आहे की ज्यानं चिकित्सकपणे विचार केला, त्यानं काहीतरी कल्पना स्वतःची वेगळी निर्माण केला, त्यानंच त्या विमानाचा शोध लावला. जर मनात मध्ये म्हणजे माफ करा, भौतिक मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात. आपल्याला एखाद्या ठिकाणी समजा काहीतरी दिसलं, तर समजा समोर माझ्या एखाद्या मी विचार करतोय की मी थांबलेलो आहे आणि मी एखाद्या विचारात म्हणजे गुंग आहे त्यामध्ये, आणि त्यावेळेला काय झालं की एकदम माझ्या समोर वाघ आला, तर मला त्या वाघाची भीती वाटणार नाही. पण समजा तिथेच दुसरा एक व्यक्ती आहे माझ्याच ठिकाणी, सेम घटना आहे, वाघ तसाच आलेला आहे, पण त्याला मात्र भीती वाटणार नाही. सॉरी, मला जसं भीती वाटली नव्हती तसं त्याला मात्र भीती वाटणार. म्हणजे घटना सेम असतात. भौतिक जगामध्ये जे सगळं असतं ते दिसत असतं, पण जो प्रत्येक व्यक्ती जो मनामध्ये विचार करतो त्यानुसार तो वर्तन करत असतो. म्हणजे भौतिकवादाला हा कदाचित म्हणजे विरुद्ध असणारा एक विचार आहेच, आणि आपल्याला हा पण स्वीकारला पाहिजे. कारण की मन नाही किंवा भौतिकवादी म्हणून आपण नुसत्या सगळ्या मनातल्या गोष्टी म्हणजे काय म्हणते दुय्य आणून नुसतं भौतिक वस्तू सगळ्या या उच्च असं मानणं पण नाही. कारण की हा देखील विचार हा विवेकाचा आहे. उदाहरणार्थ काय होतं,
समजा मी एक 3 घटना सांगतो, ह्या पण भौतिकवादाशी पण रिलेटेड आहे. एका बस मधनं एक जॉन नावाचा व्यक्ती प्रवास करत असतो. मस्तपैकी त्यानं बूट पॉलिश केलेला असतो. त्याला इंटरव्ह्यू साठी जॉबच्या जायचं असतं आणि त्यामुळे काय बूट पॉलिश करून मस्तपैकी तो जात असतो आणि एकदमच बसमध्ये गर्दी येते आणि जॉनच्या पायावर पाय दिला जातो. तेव्हा काय होतं तर जॉनला मात्र एकदम राग येतो, कारण की जॉनला राग येण्याचं कारण असं असतं की त्याच्या मनामध्ये विचार करतो की किती नाही लोक आहेत माझ्यामुळे, एकतर मी जॉबला चाललोय, इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि एकदम बूट पॉलिश केलं होतं तरी देखील माझ्या पायावर पाय दिलं, म्हणून मूर्ख लोकांना कळत पण नाही कसं वागावं काय करावं आणि असं म्हणून त्याला राग आला. तसं जॉनच्या ऐवजी आपण दुसरा कोणतरी व्यक्ती घेतला, समजा मीच आहे तिथं आणि मी पण तसंच आहे, सेम घटना तीच आहे. मी पण इंटरव्ह्यूला चालू आहे जॉबच्या, मी पण बूट पॉलिश केलेलं सगळं चालू आहे, सेम गर्दी आलेलं आहे आणि त्यावेळेला माझ्या पायावर पाय दिल्यानंतर मला मात्र राग आला नाही तर मला दुःख वाटतं. आणि दुःख वाटण्याचं कारण की मी मनामध्ये जे विचार करत होतो ते विचार असे होते की अरे शे माझंच नशीब गांडो आहे, काय माझ्याच बाबतीत असं होतं, मी किती भारी इंटरव्ह्यू साठी मस्तपैकी सगळं नटून चाललो होतो, बूट पॉलिश केलं होतं आणि माझ्या पायावर पाय दिला. आणि त्याच ठिकाणी समजा आता माझ्यापेक्षा वेगळा एक नवीन व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीच्या मात्र सेम परिस्थिती सेमच आहे, पण त्या व्यक्तीच्या पायावर पाय दिल्यावर मात्र तो मात्र समाधान होता, कारण त्याच्या मनामध्ये विचार चालू होते की बरं झालं बा की एकाच फक्त बुटावर पाय दिले, दुसऱ्या बुटावर पाय दिले नाही. म्हणजे आपल्या मनामध्ये आपण जसे विचार करतो, जे काही विचार येतात त्यानुसार आपल्या सर्व गोष्टींचं आपण चिंतन करत असतो आणि त्यानुसार आपण वर्तन देखील करत असतो. म्हणजे भौतिकवाद म्हणजे असं नाही की बाबा जगात एकदम असं एक परिस्थिती आहे, म्हणजे सॉरी एक व्यवस्था आहे आणि ती व्यवस्थाच कायम आपल्याला शोषण करते असं पण नाही. त्या व्यवस्थेला आपण किती सहमत होतो, त्या व्यवस्थेशी आपण किती वैचारिकपणे आपण त्याच्याशी सहमत होतो, त्यानुसार आपण स्वतःशी म्हणजे आपण जास्त करून शोषण करून घेत असतो. समजा मी एखाद्या व्यवस्थेमध्ये असा शोषित आहे आणि म्हणून मी एक विचार केला की अरे बाबा नाही आता ह्या व्यवस्थेला आपण काही करून बंड केलाच पाहिजे या व्यवस्थेच्या विरोधात, म्हणून मी जर विचार करायला लागलो तर मी तिथं शोषित नसणार आहे, मी एक बंड करणारा, पण माझं दुःख माझं नष्ट करण्यासाठी जे काही माझ्यावर जे वास्तवात जे काही शोषण होत आहे त्याला विरोध करणार असणार आहे. म्हणजे मन म्हणजे असं नाही की बाबा ते मन म्हणजे कोण आध्यात्मिक वाल्यांचीच आहे. मन हे कन्सेप्ट मध्ये बऱ्यापैकी अनेक गोष्टी येतात. मी मगाशी म्हटलं की हायपोथॅलॅमस नावाची एक ग्लँड्स येते, ती वास्तवात आहे, ती ग्लँड्स आहे माणसाच्या मेंदूमध्ये, किंवा डोपामाइंड आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टींनी ह्या सर्व काही म्हणजे घटनांनी बनवून एक मन नावाची एक संकल्पना बनलेली आहे. आता आध्यात्मिक वाल्यांनी मन ही चोरली गोष्ट, आता त्याला आपण काय करणार, तर म्हणजे काय आपण देखील एक सायंटिफिक विचार केला पाहिजे. आपण मनाला कायमच त्यांच्या बाजूत बसून उपयोग नाहीये. आपण आता जे माणसाच्या मनामधले जे काही अविवेकी दृष्टिकोन असतात जेणेकरून त्या दृष्टिकोनानुसार माणूस अविवेकीपणे वागत असतो, त्याच्या मनामध्ये कितीतरी अतार्किक विचार असतात, अशास्त्रीय विचार असतात. म्हणजे हे सगळं मनाचीच प्रक्रिया असते. मन म्हणजे आध्यात्मिक नाही आहे. आता त्यांनी काय केलं ते म्हणतात की तुमचं मन सुखी करायचं असेल तर तुम्ही विचार बदला, पण माणसाची कृती बदलते. हे सायंटिफिक असताना देखील ते पण आध्यात्मिक सांगतात, पण ते कुठे ते कोणाच्या नावावर सांगत असतात, ते देवाच्या नावावर सांगत असतात. तसं आपण विज्ञानाच्या जोरावर सांगितलं पाहिजे की विज्ञान काय सांगतं, तर माणसाचं जसं विचार बदलते तसं त्याचं वर्तन बदलतं. म्हणून नुसतं आपण विचारावर नुसतं बदल करणार नाहीये, तर वास्तवातली म्हणजे जे वास्तवातली परिस्थिती आहे, जे वास्तव आहे ते वास्तवाचा पण विचार करणार आहे. समजा ज्यावेळेला इंग्रज भारतात आले, त्यांनी साम्राज्यवादी व्यवस्था निर्माण केली, म्हणून त्याला विरोध केला. आपण विचार केला की अरे आपल्यावर शोषण होतंय, म्हणून आपण त्याचा विरोध केला. म्हणजे वास्तववादी विचार करणं, तर्क पद्धतीने विचार करणं असेल किंवा विवेकवादी विचार करणे असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या विज्ञानाच्या येतात. आध्यात्मिकपणे विचार कुठल्या येतात की नाही मी चांगलं काम केलं पाहिजे, मी कुणाला तर मदत केली पाहिजे, तर माझ्यावर देव प्रसन्न होईल, मला चांगलं फळ मिळेल, मला नरकात नाही. तर दोन्ही पण कॉन्सेप्ट क्लिअर करणं हे महत्वाचं आहे सगळं. तर पंकजचा प्रचंड गोंधळ आहे, तो एक बाजू मांडला झालाय, तो दोन्ही दगडावर हात ठेवून समर्थन करायला असा विचार होत नाही असं माझं मत आहे. नाही सर, विवेकवादामध्ये तुम्ही आपण समर्थन करू शकत नाही किंवा याचं असं नाही होत शक्यतो. तुम्हाला हॅलो पंकज, असं आहे की तुम्ही जे काही मांडताय ती सगळी प्रक्रिया आहे. आणि माने सरांचा जो स्पेसिफिक प्रश्न आहे तो ऍक्च्युअली की आपण भौतिकवाद मानायचा, चेतना मानायची की मन मानायचं, असा त्यांचा प्रश्न आहे.
म्हणजे हे स्पेसिफिक आहे ते, आणि आपल्याला ते मानायचं की नाही मानायचं हा प्रश्न आहे. दोन मुद्दे आहेत याकडे. हा, हा, हा. दोन मुद्दे आहेत. ते मुद्दे काय आहेत? आपण आता व्यावहारिक पातळीवरती विचार करत नाही आहोत. व्यावहारिक पातळीवरती आपले डावपेच वेगळे असू शकतात, तो काही मुद्दा नाही आहे. आपण जेव्हा सायंटिफिक थेरॉटिकल बोलायला जातो तेव्हा ही मांडणी तिथं नाही उपयोगी पडत नाही, असा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. नाही सर, हा, हे ठीक आहे. नाही, नाही. मानसशास्त्रातल्या नाही, नाही. बरोबर आहे, मला एक बरोबर बोलायचं, आहे. मानसशास्त्रातल्या रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी ही एक सायकोथेरपी आहे. क्लायंट नाही सर 2 मिनिटं. मुळात मुद्दा असा आहे की ह्या ज्या थेरा मांडले ना त्यात 90% ब्राह्मणी पद्धतीने मांडल्या गेलेल्या आहेत. मग त्याच्यावर लई मोठी डिबेट होऊ शकते. सर 2 मिनिटं, मला पण मांडायचं आहे. हे चुकीचं आहे सर. ब्राह्मणी व्यवस्था ही फक्त भारतात होती, अमेरिकेत नव्हती. त्यामुळे अमेरिकेतले जे काही मोठमोठे नाही भांडवली व्यवस्था जरी असली तर त्या भांडवली व्यवस्थेचा विरोध करणारे 90% मानसशास्त्रज्ञ, त्याच्यामध्ये कॉर्ल रॉजर्स आहे, अल्बर्ट एलिस आहे, त्याचबरोबर एरिक फ्रॉम नावाचा तर किती मोठा मानसशास्त्रज्ञ आहे. परत एरिक फ्रॉमचं स्वातंत्र्याचे भय नावाचं पुस्तक आहे, आज त्यांनी त्याचा अनुवाद देखील केलाय. म्हणजे कितीतरी भांडवलशाहीला विरोध करणारे 90% मानसशास्त्रज्ञ, अशा मानसशास्त्रज्ञांनी ते भौतिकवादाच्या सिद्धांतातूनच ती मांडणी केलेली आहे. आणि त्यामध्ये क्लायंट सेंट्रिक थेरपी असेल, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी असेल, किंवा अशा अनेक 50-60 थेरपी आहेत ज्या थेरपी या भौतिकवादाला अनुसरून आहेत. नाही, बरोबर आहे. मी परत मी पंकजला हे सांगेन की पंकज हा प्रक्रियेवर बोलतो आहे मुळात. हा, बोला सर. ममाने सर, तुमचा दुसरा मुद्दा काय होता? हा, तिथेच येतोय की पुन्हा त्याचं येस किंवा नो मला उत्तर पाहिजे आहे की विज्ञानानं मन नाकारलं का स्वीकारलं, त्यानं मला उत्तर द्या, होय किंवा नाही. विज्ञानानं बघा, म्हणूनच मी म्हटलं, हे बघा मगाशी चालू होतं आपलं. मी नाही कन्सेप्ट, हॅलो, कन्सेप्च्युअल लेवलला जात असतं. एकच आहे त्याला त्याच्याकडनं मला ते उत्तर अपेक्षित आहे की विज्ञानानं मन ची कन्सेप्ट जी काय असेल ती नाकारले का स्वीकारले, त्याचं उत्तर त्याने येस किंवा नो मध्ये द्यायला पाहिजे. हा, त्याचं उत्तर किंवा नाही, होय विज्ञान दोन दगडावर नाही सर. विज्ञानाने मन ही संकल्पना नाकारली आहे, हे सत्य आहे. पण हे सत्य स्वीकारत असताना त्याच्या बाजूच्या अंगाने पण विचार केला पाहिजे की हो सर. मग तुम्ही सर असं म्हणणार नाही की बाबा समजा एखादा तुम्हाला धडकला तर त्याला तुम्ही असं म्हणणार नाही की अरे नाही, मांडणी नाही सर. पण तुम्ही मनाला काहीतरी आम्हाला हे द्या ना सर. सर तुम्ही मनाला पर्याय द्या, कोणता शब्द असा आहे की या नाही, मनाला हे बघा, मनाला हा असा आहे, मी मगाशीच सांगितलं की मन हा जो शब्द आहे, मी आपल्या त्या भाषेची मर्यादा आहे. मन हा शब्द आपण जे वापरतो तो भारतीय संदर्भात वापरतो, हे लक्षात, किंवा मराठीच्या संदर्भात वापरतो. कदाचित हिंदीमध्ये गेल्यानंतर कदाचित मन हा शब्द वापरला जाणार नाही. इथं शब्द हा मन हा शब्द वापरला जातो. तिकडे जेव्हा आपण मूळ म्हणजे त्याच्यातल्या मूळ टर्मिनॉलॉजी मध्ये जेव्हा जातो तेव्हा तिथं मगाशी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तो माइंड आहे. माइंड हा शब्द आहे. आणि माइंडच्या अनुषंगाने जर आपण गेलो तर मग आपल्याला असं दिसतंय की डॉक्टर सिगमंड फ्राईड ते काय करतात, ते माइंडचे 2 प्रकार करतात सरळ सरळ. एक म्हणजे तो छोटा मेंदू मोठा मेंदू असं ते म्हणतात. त्याच्यानंतर तिकडे ते म्हणतात की ते काय म्हणतात त्याला, एक जे सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड असं ते वापरतात. मग आम्ही इथं करत असताना काय केलं की सुप्त मेंदू म्हणजे सुप्त मन आणि त्याला काय जागृत मन असं म्हटलेलं आहे. परंतु ते माइंड म्हणजे मन नाहीये. माइंड या शब्दाला आमच्याकडे म्हणजे माइंड या गोष्टीला समर्पक अशी टर्मिनॉलॉजी आमच्याजवळ नाहीये. हा आमचा प्रॉब्लेम आहे. ओके, म्हणजे माइंड या गोष्टीला जर आम्ही समर्पक अशी टर्मिनॉलॉजी दिली तर मग आता त्याला मन जर म्हटलं तर आम्ही तो बुद्ध वाङ्मयातून जेव्हा येतो तेव्हा बुद्ध वाङ्मयामधून तो मन हा शब्द येतो तिकडनं. म्हणून आम्ही काय केलं की तिकडे त्याला मन या शब्दाचा आम्ही इकडे त्याला वापरलेला आहे. आता मन या शब्दाला तिकडे आत्मा म्हणूनही वापरलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण इथं शुद्ध मन हा माइंड या अर्थानच वापरला पाहिजे. आणि तो वापरत असताना अगदी थेरॉटिकल लेवलला जात असताना
आपल्याजवळ शब्दांची जी काही कमतरता आहे त्या कमतरतेच्या अनुषंगाने ते आहे. म्हणजे त्याला मेंदू म्हणू शकत नाही आपण, कारण मेंदू ही भौतिक गोष्ट येते. पुन्हा म्हणजे पुन्हा मेंदूमध्ये काहीतरी प्रक्रिया चालतात, मेंदूमध्ये असं चालते, मेंदूमध्ये तसं चालते, असं आपण मेडिकल भाषेमध्ये म्हणू शकतो. मेडिकल भाषेमध्ये काही काही गोष्टीमध्ये आपण तसं म्हणू शकतो, परंतु जेव्हा तुम्ही म्हणता तसं व्यावहारिक पातळीवर जेव्हा आपण इकडे येतो तेव्हा तो प्रॉब्लेम होतो. तेव्हा इथं प्रत्येक वेळेस मेंदू हा शब्द आपल्याला वापरता येत नाही. आणि इथं आपल्याला मन हा जो शब्द आहे, तर या शब्दाला आपल्याला पर्याय शोधावा लागेल एकतर, किंवा म्हणजे मन म्हणजे माइंड, तिकडे माइंड नाकारलेलं नाहीये, मन नाकारलेलं आहे पण माइंड नाकारलेलं नाहीये. सर जाकडे सर, मला हे मान्य आहे. हे नाकारल्यानंतर आपल्याला त्याला पर्याय शोधावा लागेल का? नक्की लागेल, लक्षात ठेवा. पण Yes, त्याचं yes. समर्थन त्या पातळीवरती जाऊन नाही करू शकत, असं माझं मत आहे. त्याचं समर्थन काय? आता आपल्याकडे शेवटची 8 मिनिटं आहेत. हा शेवटची 8 हा, मिनिटं माने आहेत. सर, आठ माने सर तुम्ही आणि माने सर तुम्ही काही प्रकाश टाकलेला नाही याच्यावर, जरा तुमचंही थोडंसं येऊ द्या. ऍक्च्युली तुम्ही आता समारोप करा. महावीर सर, तुम्ही आता पंकजनं हे जे आहे ते सायकोलॉजीचं त्यांचं जे स्टडी आहे त्या अंगानं वगैरे त्यांनी हे घेतलेलं आहे. आणि लेखक म्हणून श्रावस्ती सरांनी जे घेतलेलं आहे त्याने एक ठराविक अँगल घेऊन ते एक्सप्लेन केलेलं आहे. असा प्रकार आहे. आणि मग हे सगळं असं एकमेकात असं मिक्सअप वगैरे करायचा प्रयत्न झाला तर त्यामुळं लेखक म्हणून त्यांना ज्या अँगलनं ते बघायचं आहे तसं ते नाही राहिलं. म्हणजे त्यामुळे चर्चा आता काय करूया माहिती आहे का, बाजूला गेली करायला सांगूया व्यवस्थित. सर, महावीर सर ऐकायला येतं का महावीर सर? हो हो येतं ऐकू. आता काय करूया, आपण हे आपलं इथं थांबूया. हा विषय आपण पुढच्या ह्याच्यामध्ये डॉक्टरांच्या मांडणीनंतर परत कंटिन्यू करूया आपण. बरोबर. चालेल. ओके, सगळ्यांना जय भीम. थांबूया. ओके चालेल. ह्याचं रेकॉर्डिंग 1-2 दिवसांनी मला देता येईल, कारण थोडं एडिट वगैरे करावं लागेल आपल्याला. एडिटिंगचं सॉफ्टवेअर मला घ्यावं लागेल, कारण आज इथेच देता येणार नाही. मग ते बरंच मोठा आहे. मधला काही काळ आपले डिस्कशन वगैरे नव्हते सुरुवातीला. काय हरकत नाही. ओके चला. ओके. आणि मन ह्या कन्सेप्ट जरा वेगळ्या केल्या पाहिजे, कारण की मनातून निर्माण येणारे विचार असतील, मनातून येणारे भावना असतील, त्या मनातून जे काही अजून काही गोष्टी म्हणजे आपण म्हणतो, तर ह्या गोष्टी ह्या सायंटिफिकली आपल्याला सिद्ध करता येतात. वेगवेगळ्या ग्लँड्स आपल्याला अस्तित्व दाखवता येतं, पण तसं आत्म्याचं अस्तित्व आपल्याला दाखवता येत नाही. कारण की आत्मा ही कन्सेप्टच तशी अवास्तव आहे. पण मनाच्या बाबतीत केलं तर थोडं आपल्याला ते काहीतरी सांगता येते की बाबा मन कशाला म्हणतात, तर ह्या गोष्टींच्या कार्याला त्याच्या कार्याच्या एका समूहाला तर आपण मन म्हणतो असं आपण सांगता येतं. तसं मानसशास्त्रज्ञ म्हणजे काय, की मानसशास्त्र हा एक वर्तनाचा अभ्यास केला जातो किंवा मनाचा अभ्यास केला जात नाहीये. मनाचा अभ्यास म्हणजे वर्तनाचा अभ्यास करत असताना माणूस विचार कसा करतो, तो असं का वागतो, किंवा असं वागतो याचं कारण काय आहे, त्याच्या मनातील कुठले विचार आहेत, कुठले अविवेकी त्याचे दृष्टिकोन आहेत, म्हणजे ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा विचार करून त्याच्या वागण्याचा अंदाज लावला जातो. त्या मनात कुठल्याही पद्धतीने सांगता येत नाही. समजा मी आता काय विचार करताय हे कोणी तुम्हाला सांगता येत नाही, किंवा इतर कोणाला समजत देखील नाही. म्हणजे असं काही आहेत लोक जे बाबा आध्यात्मिक लोक जे म्हणतात की तुमच्या मनात काय चाललंय हे मला समजते, पण असं कुठल्याही गोष्टी बघितलं तर मनाचं असं कोणाच्या मनात काय चाललंय हे सांगता येत नाही. आपण एक अंदाजाने म्हणजे तर्क पद्धतीने आपल्याला एक अंदाज बांधता येतो, पण मनात कुणाच्या ओळखता येत नाही. आणि हे जे मनात ओळखणारे असतात ते एक प्रकारे आध्यात्मिककडे म्हणजे वळलेले असतात. त्यामुळं आपण आता सर्वजण आपण बुद्धाचा अभ्यास करतो, आणि त्या बुद्ध समजून घेत असताना आपल्याला भौतिकवादाचा पण आपण विचार केला पाहिजे. मनच नुसतं नाही तर मनाबरोबर आपल्या मेंदूतील ज्या काही ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्सचा पण विचार केला पाहिजे. जे काही वेगवेगळे स्टिम्युलस चेतना जे काही आपल्याला उद्दीपित करतात त्याच्यानुसार आपण जे काही म्हणजे वर्तन करतो, बिहेवियर, तर ह्याही गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला भौतिकवाद हा खूप महत्वाचा आहे. मला एवढंच वाटतं. तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा खूपच अभ्यासक आहात. माफ करा, मी एक फक्त मानसशास्त्राचा विद्यार्थी असताना एक चर्चा ऐकलो म्हणून मला बोलावंसं वाटलं, पण माझा इतका अभ्यास तुमच्या एवढा नाही आहे. धन्यवाद मला बोलायला संधी दिल्याबद्दल.
नाही मला हॅलो मला हॅलो 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 मला हॅलो हॅलो हा हे काय माहित आहे आता पंकजनं जे काही डिस्कशन केलं, पंकजनं आता जे काही डिस्कशन केलं, तर ते डिस्कशन करताना त्यांना मनाच्या म्हणजे मनाचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व सायकोलॉजीनं नाकारलं असं त्याचं म्हणणं आहे काय. पण प्रत्येक गोष्ट बोलताना त्याची जी वाक्यरचना होती त्याच्यामध्ये त्या मनाच्या ह्याच्या तुम्ही काही डिस्कनेक्ट झाला वाटते डॉक्टर. डिस्कनेक्ट झाले. हॅलो हॅलो हा डिस्कनेक्ट आहे. हा डिस्कनेक्ट. डिस्कनेक्ट. तर तुम्हाला अनिल काय म्हणत होता तुम्ही म्हणा, तुम्हाला काय मुद्दा आहे की पंकज विद्यार्थी आहे, पंकजचा पण अजून तो थोडा गोंधळ आहे. मुळात मुद्दा काय आहे की विज्ञान एकदा आपण म्हणून घेत असताना जेव्हा भौतिकवादाचा मुद्दा येतो तेव्हा त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विज्ञानवादी पद्धतीने मांडणी करणाऱ्या सगळ्या म्हणजे अगदी बहुतांश सायंटिस्टनी या ठिकाणी मन ही कन्सेप्ट नाकारलेली आहे. मुद्दा इथेच आहे ना, हा संघर्ष मोठा हिस्टॉरिकल संघर्ष आहे. भौतिक तुम्ही जसं डॉक्टर म्हणले की मनात अगोदर सुरू होतं आणि मग भौतिक, असं नाहीये. कधी काल तो भौतिकवादाचा सिद्धांताचा मुद्दा आहे, मग तो हेगेलनं मांडलेला सिद्धांत आहे. तर जगामध्ये जे सायंटिफिक पद्धतीने विचार करणारे जे काही थिंकर्स आणि त्या सगळ्यांनी असं सांगितले की अगोदर भौतिक काहीतरी घडतं आणि मग ते प्रतिबिंब मनामध्ये येतं. मन ही कन्सेप्ट, मन म्हणजे आपण जसं तुम्ही म्हणताय तसं, तर ही मन हेगेलचा तोच उलटा आणि मार्क्सचा तो जो सिद्धांत आहे तोच मुद्दा इथं आहे. मग मनाच्या कन्सेप्ट मधून जेव्हा आपण जातो तेव्हा मग आपोआप आपण अध्यात्माकडे जातो. मग बुद्धाचं जे काही जगभर जी काही या अध्यात्मवाद्याने वाट लावलेली आहे त्याचं कारण तेच आहे ना. त्याचं काय करणार मग, जेव्हा तुम्ही मन स्वीकारणार, चेतनेचा विचार करणार, तेव्हा तुम्ही हळूहळू अध्यात्माकडे जाणार. मग त्यांना मग हेच बुद्धाने म्हणले, हेच बुद्धाचं आहे. हेच हा जो 9वा अवतार वगैरे ह्या कन्सेप्ट आल्या त्याला जोडून आल्या ना, ह्याचं कसं विश्लेषण करणार आपण. हे खूप कॉम्प्लेक्स आहे. मग आपण आपली अशी मांडणी होणार असेल तर मग ती मांडणी त्यांना सपोर्ट करणारी मांडणी होऊ शकते. हा मुद्दा मला मान्य आहे की माणूस जेव्हा संपतो तेव्हा त्याचं ते विलीन होतं आणि ते संपतं, हे खरं आहे. पण मुद्दा असा तयार होतो आहे त्याच्या डिस्कनेक्ट झालेत का मग सर. मुद्द्याला आपण काय करतो की बरोबर अध्यात्म जोडतो. मन स्वीकारणार, चेतना स्वीकारणार किंवा भौतिकवाद स्वीकारणार, हा सरळ सरळ प्रश्न आहे. काय स्वीकारणार आपण, भौतिकवाद स्वीकारणार की मन स्वीकारणार का चेतनावाद स्वीकारणार. बोला डॉक्टर बोला. झाकडेनं काय बोलायचं, झाकडे साहेब काय बोलायचं काय. मला बोलायचं आहे, मला बोलायचं आहे, पण आधी तुम्ही बोलून घ्या नंतर बोल. अनिलजी तो मगाशी हा सुद्धा त्यानं गोंधळ घातला. ऍक्च्युली तो मानसशास्त्र जे सांगतोय ना त्याच्यामध्ये माइंडच नाही असं म्हणतोय ते चुकीचं आहे. माइंड मांडत नाही असं माइंड मांडत नाही असं मानसशास्त्रच असू शकत नाही. तर एक माइंड मांडत नाही असं मानसशास्त्रच असू शकत नाही, कारण त्याच्याशिवाय त्याला ते ग्रहित धरल्याशिवाय त्याला पुढचं पुढे जाताच येत नाही. काय झालं सर, डॉक्टर परत रिपीट करा. ऐकायला नाही. हा बोला. हा मगाशी जो पंकज जो मांडत होता की नाही, तो एक वेळा म्हणत होता, एका बाजूने म्हणत होता की माइंड स्वीकार, म्हणजे त्याच्या मानसशास्त्राने माइंड स्वीकारलंय, एका बाजूने माइंड स्वीकारलं नाही, असं तो काय काय सांगत होता. मुळात आमची कुठलीही मेडिकलची जर पुस्तकं काढली तर त्याच्यामध्ये माइंड ही गोष्ट आहे, अजून मान्य केलेली गोष्ट आहे. फक्त एवढंच काय, सायन्स हे प्रामाणिक आहे. जसं अध्यात्मवादी, पूर्ण ऐका, जसं अध्यात्मवादी जे अप्रामाणिक असतात तसं सायन्स अप्रामाणिक नाही. सायन्स काय म्हणतं,
सायन्स काय म्हणतं, माइंड जरी आम्ही मांडत असलो त्याला डिफाईन करता येत नाही, त्याचं लोकेशन करता येत. एक लोकेशन असं असं अमकामको लोकेशन आहे, असं असं दिसतं असं आपण म्हणू शकत नाही. परंतु मनाच्या साह्यानं ज्या काही घटना घडतात, एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व तयार होतं, एखादी गोष्ट तो करताना दिसतो, समाज करताना दिसतो, या सगळ्यांच्या माग माइंड सारखी गोष्ट आहे असं म्हणतात. आणि त्यामुळे अजून तरी ऐका, हाच मुद्दा अजून तरी डॉक्टर ऐका ना हा डॉक्टर, एक मुद्दा आहे की हाच पॉइंट जो आहे ना तुमचा गोंधळाचा, की तो मला प्रतिशत तो गोंधळ वाटतोय. म्हणजे कसं आहे, जेव्हा सायंटिस्ट म्हणून तुम्ही एक मांडणी करता, तेव्हा तुम्ही जर मनावर हे करायला लागला तर तुमचा भौतिकवाद बाजूला जातो ना डॉक्टर. त्याचं काय करणार? नाही, मला भौतिकवाद म्हणजे वाटतंय नेमकं काय? हॅलो भौतिकवाद म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? बरं, हॅलो, मी याच्या ममाने सर, मी बोलू इच्छितो जरा. हॅलो, बोला. असं आहे की भौतिकवाद पाहिजे, मन पाहिजे की चेतना पाहिजे, आपण ह्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या करत आहोत. मुळात मगाशी डॉक्टरांनी एक गोष्ट सांगितली की मॅटर जेव्हा एकत्र येतात तेव्हा चेतना निर्माण होते. मॅटर हे भौतिकवादाची गोष्ट आहे, तो भौतिकवादच आहे. म्हणजे भौतिकवाद आपण जे काही म्हणतो तो भौतिकवाद इथे लागू होत नाही. म्हणजे हे भौतिकशास्त्राचं जे काही महत्वाचं बेसिक सिद्धांत आहे की जेव्हा मॅटर एकत्र येतात तेव्हा चेतनेची निर्मिती होते. एका विशिष्ट गतीनं ते एकत्र येतात आणि चेतनेची निर्मिती होते. आणि मग माइंड नावाची जी काही गोष्ट आहे ती माणसाच्या ह्याच्यात आहे, माणसाच्या शरीरात आहे, माणसाच्या या फिजिओलॉजीमध्ये माइंड आहे. आता राहिली गोष्ट मन या शब्दाची. तर असं आहे की हे जे अध्यात्मवादी किंवा जे काही तथाकथित जे काही लोक आहेत, हे जे काही अध्यात्मवादी आहे, हे काय करतात की प्रत्येक गोष्टीला प्रक्षिप्त करतात आणि एखाद्या गोष्टीला कन्सेप्ट देत असताना, त्याला नामरूप देत असताना त्या पद्धतीनं देतात. हॅलो, बोला. हॅलो, त्याला त्या पद्धतीने ते नामरूप देतात. आता माइंडला मन हा शब्द दिला म्हणजे मन म्हणजे तीच गोष्ट जे ते मानतात असं होत नाही. आमच्याकडे मराठी भाषेमध्ये किंवा हिंदी भाषेमध्ये शब्दांची खूप कमतरता आहे. इंग्रजी ही म्हणजे शब्दाच्या दृष्टीने खूप समृद्ध भाषा आहे. पण आमची भाषा जी आहे, आम्ही ज्या भाषेमध्ये आमची मातृभाषा आहे, या मातृभाषेच्या काही अडचणी आहेत. जेव्हा सायंटिफिक वर्ड किंवा सायंटिफिक टर्म ज्या आहेत त्या जेव्हा आम्हाला इकडे आणायच्या असतात तेव्हा आमच्याकडे मर्यादित शब्दांचा साठा आहे. आणि त्या मर्यादित शब्दांच्या साठ्यामुळे काय होतंय की एकाच गोष्टीला वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडल्या जातात. आता मग तुम्ही सॉइल म्हणजे त्याला साऊल म्हणतो म्हणजे आत्मा, मग आत्म्याला मन म्हणायचं का किंवा माइंडला मन म्हणायचं का? ते प्रत्येक गोष्टीला मन आणि आत्मा याच पद्धतीशी जोडतात. अगदी मनाला सुद्धा ते आत्म्याशीच जोडतात. आत्मा आणि मन ते एकत्र करतात कधी कधी, आणि कधी कधी आत्मा आणि मन हे वेगळं वेगळंही करतात. कारण कसं आहे की आत्मा आणि मन त्यांच्या दृष्टीनं जर विचार केला तर त्यांच्या दृष्टीनं आत्मा आणि मन ही एकच गोष्ट आहे. ते जे मन म्हणतात त्यालाच ते आत्मा म्हणतात आणि ज्याला ते आत्मा म्हणतात त्यालाच ते मन म्हणतात. परंतु बुद्ध सायकोलॉजी आणि इकडे भौतिकवादाकडे येत असताना किंवा मेडिकल सायन्स येत असताना मन म्हणत असताना त्याला फक्त माइंड हा शब्द वापरला जातो. तिकडे इंग्रजी मधला माइंड हा इकडे मनाच्या अर्थाने येतो आणि तिकडचा जो साऊल आहे, जो काही आत्मा आहे, तो आत्मा इकडे आत्मा म्हणूनच येतो. पण इकडे घोड असा केला जातो की साऊलला पण आत्मा म्हटल्या जाते आणि माइंडला पण आत्माच म्हटल्या जाते. हा प्रॉब्लेम आहे. जाकर्डे सर ऐका ना, मुद्दा काय आहे बघा, बुद्धाचा काळ जो आहे तिथून आपण आता 2500 वर्षाच्या पुढे आलेलो आहोत. आता जर पुढे आलेलो आहोत, आता विज्ञान आपल्याला काय सांगत असेल, विज्ञान त्याच्या करत असेल, भौतिकवाद त्याची नवी मांडणी करत असेल, तर आपण त्याचं काय करणार? मग ते जोडून कसं घेणार आपण? काय करणार? भौतिकवादाचीच मांडणी करत आहोत. असं आहे की सरळ आहे की मॅटरचं संघटन हा जन्म आहे आणि जिथं जन्म आहे तिथं चेतना आहे. 2 मिनिटं सर.
हा, जिथं जन्म आहे तिथं चेतना आहे. हॅलो, हा हा, काय म्हणते? हा आवाज येतोय वाटते. हा, बोला बोला. नाही, बाबासाहेबांनी जी विपश्यना नाकारण्याची प्रक्रिया केली ना, तो मग तो पुढचा भाग आहे ना, त्याचा पुढचा टप्पा आहे ना तो, मग त्या टप्प्याचं पण मग तो हे करायला पाहिजे आपल्याला, मग ह्याच्यात आणायला पाहिजे सगळा तो. नाही, आहे ना विपස්සना आपणही नाकारतोच, बाबासाहेबांनी नाकारलेलीच आहे. विपස්සना ज्या अर्थानं स्वीकारल्या जाते समाज मनामध्ये, त्या अर्थानं आपण विपස්සना कधीच घेत नाही त्या गोष्टीला. आपण मेडिटेशन म्हणतो, मेडिटेशन करतो, आपण चिंतन करतो. चिंतन आता जसं आपण आता करत आहोत हे चिंतनच आहे, बरोबर आहे ना? हे चिंतन आहे. आणि बाबासाहेबांना म्हणूनच डोळे मिटलेला बुद्ध आवडत नाही, त्यांना डोळे उघडे ठेवलेला बुद्ध आवडतो. बाबासाहेबांना उभा बुद्ध आवडतो, बसलेला बुद्ध आवडत नाही. पण धाकटे सर ऐका ना, या ड्युल मांडणीमधनं घोळ असा झालेला आहे की जगभर 2 प्रकारचे बुद्ध गेले. नाही, ते तर गेलेलेच आहे, ते अगोदरच गेलेले आहेत. आपली मांडणी जर अशी व्हायला लागली चेतना आणि मनाचं समर्थन तयार करून, तर आपण तिकडे झुकलो तर होते ना मग परत. नाही, आपण तिकडे झुकलेलो नाही आहोत. हे बघा कसं आहे की आपली जी अभिव्यक्ती असते ती सगळी अभिव्यक्ती म्हणजे एकतर आपली चेतना आहे, आणि त्या चेतनेची डॉक्टर चेतनाचाच मुद्दा तयार झालाय. चेतना नावाचं प्रकरण काय आहे ह्याचा आपण सखोल मध्ये सर. चेतना नावाचाच प्रकार तुम्हाला, जो तुमची विचार प्रक्रिया चालते ती विचार प्रक्रिया हा चेतनेचाच प्रकार आहे ना. चेतना, हा, एखाद्या गोष्टीचा जन्म होतो म्हणजे ती गोष्ट सुरू होते, स्टार्ट होते, आणि ती जन्मापासून तर तिकडच्या मृत्यूपर्यंत तिचं एक अस्तित्व राहते. म्हणजे जसं मगाशी डॉक्टरांनी सांगितलं की एक लाट अशी समुद्रातून उसळते, तर ती उसळण्याचं, ती लाट अशी दिसते आम्हाला आणि नंतर ती विलीन होते. तर लाट उसळणे म्हणजे लाट अशी निघत असताना तो जन्म आहे, आणि ती जी उसळते ती जी लाट दिसते आम्हाला, तर ते आमचं जीवन आहे. आणि ती लाट जेव्हा विलीन होते तेव्हा तो आमचा मृत्यू आहे. या 2 गोष्टी आम्हाला दिसत. मग त्यांनी अंधाऱ्या खोलीचं पण उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मधातला जो भाग आहे तो जीवन आहे. आता हा जो जीवनाचा भाग आहे, तर हा जिवंतपणाचा पुरावा आहे, ज्याला जिवंतपणा म्हणतो. आणि जिवंतपणा म्हणजे चेतनेचं रूप आहे, चेतना आहे. ती आम्हाला चालती, फिरती, हलती दिसते, ती आम्हाला स्पष्टपणे दिसते, तो आमचा प्रकाश आहे. आणि या प्रकाशाच्या याच्यामध्ये ज्या काही गोष्टी चालतात, तर या सगळ्या गोष्टी चेतनेच्या आहेत. ही चेतना आहे. जरा येस बोला. जरा सरांचं जे म्यूट करा. मला भौतिकवादावर सरांच्या बोलायचं आहे. तर सर म्हणतात की पहिला मन की पहिला भौतिक म्हणजे जे काही वस्तू आहेत त्या. तर मला ह्याच्याबद्दल सांगायचं आहे, समजा एखादी वस्तू आपल्याला दिसल्याशिवाय आपल्या मनात कल्पना येणारच काही. म्हणजे उदाहरणार्थ कावळा उडत होता, तो कावळा दिसला आणि म्हणून माणसाच्या मनामध्ये काय झालं, तर ते विमानासारखी एक कृती निर्माण, विमानाचा शोध लावला. ठीक आहे, आपण हे मान्य केलं. आता मला सांगा की एका व्यक्तीला विमान, ते कावळा दिसला, त्याच्या मनात ती संकल्पना तयार झाली आणि त्याने विमानाचा शोध लावला. जगातल्या का फक्त एकटाच व्यक्तीला दिसलेला काय, सगळ्यांनाच दिसला होता. मग सगळ्याच मनामध्ये संकल्पना निर्माण होऊन विमानाचा सगळेजण शोध लावले पाहिजे होते. म्हणजे ह्याचा निष्कर्ष असा आहे की ज्यानं चिकित्सकपणे विचार केला, त्यानं काहीतरी कल्पना स्वतःची वेगळी निर्माण केला, त्यानंच त्या विमानाचा शोध लावला. जर मनात मध्ये म्हणजे माफ करा, भौतिक मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात. आपल्याला एखाद्या ठिकाणी समजा काहीतरी दिसलं, तर समजा समोर माझ्या एखाद्या मी विचार करतोय की मी थांबलेलो आहे आणि मी एखाद्या विचारात म्हणजे गुंग आहे त्यामध्ये, आणि त्यावेळेला काय झालं की एकदम माझ्या समोर वाघ आला, तर मला त्या वाघाची भीती वाटणार नाही. पण समजा तिथे दुसरा एक व्यक्ती आहे माझ्याच ठिकाणी, सेम घटना आहे, वाघ तसाच आलेला आहे, पण त्याला मात्र भीती वाटणार नाही. सॉरी, मला जसं भीती वाटली नव्हती तसं त्याला मात्र भीती वाटणार. म्हणजे घटना सेम असतात. भौतिक जगामध्ये जे सगळं असतं ते दिसत असतं, पण जो प्रत्येक व्यक्ती जो मनामध्ये विचार करतो त्यानुसार तो वर्तन करत असतो. म्हणजे भौतिक पदाला हा कदाचित म्हणजे
विरुद्ध असणारा एक विचार आहेच. आणि आपल्याला हा पण स्वीकारला पाहिजे, कारण की मन नाही किंवा भौतिकवादी म्हणून आपण नुसतं सगळ्या मनातल्या गोष्टी म्हणजे म्हणजे काय म्हणते दुय्य आणून नुसतं भौतिक वस्तू सगळ्या ह्या उच्च असं मानणं पण नाही, कारण की हा देखील विचार हा विवेकाचा आहे. उदाहरणार्थ काय होतं, समजा मी एक 3 घटना सांगतो, ह्या पण भौतिकवादाशी पण रिलेटेड आहे. एका बस मधनं एक जॉन नावाचा व्यक्ती प्रवास करत असतो. मस्तपैकी त्यानं बूट पॉलिश केलेला असतो. त्याला इंटरव्ह्यू साठी जॉबच्या जायचं असतं, आणि त्यामुळे काय बूट पॉलिश करून मस्तपैकी तो जात असतो. आणि एकदमच बसमध्ये गर्दी येते आणि जॉनच्या पायावर पाय दिला जातो. तेव्हा काय होतं, तर जॉनला मात्र एकदम राग येतो, कारण की जॉनला राग येण्याचं कारण असं असतं की त्याच्या मनामध्ये तो विचार करतो की किती नाही लोक आहेत माझ्या, एकतर मी जॉबला चाललोय, इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि एकदम बूट पॉलिश केलं होतं तरी देखील माझ्या पायावर पाय दिलं, म्हणून मूर्ख लोकांना कळत पण नाही कसं वागावं, काय करावं, आणि असं म्हणून त्याला राग आला. तसं जॉनच्या ऐवजी आपण दुसरा कोणतरी व्यक्ती घेतला, समजा मीच आहे तिथं, आणि मी पण तसंच आहे, सेम घटना तीच आहे. मी पण इंटरव्ह्यूला चालू आहे जॉबच्या, मी पण बूट पॉलिश केलेलं सगळं चालू आहे, सेम गर्दी आलेलं आहे, आणि त्यावेळेला माझ्या पायावर पाय दिल्यानंतर मला मात्र राग आला नाही, तर मला दुःख वाटतं. पण दुःख वाटण्याचं कारण की मी मनामध्ये जे विचार करत होतो ते विचार असे होते की अरे शे माझंच नशीब गांडो आहे, काय माझ्याच बाबतीत असं होतं, मी किती भारी इंटरव्ह्यू साठी मस्तपैकी सगळं नटून चाललो होतो, बूट पॉलिश केलं होतं आणि माझ्या पायावर पाय दिला. आणि त्याच ठिकाणी समजा आता माझ्यापेक्षा वेगळा एक नवीन व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीच्या मात्र सेम परिस्थिती सेमच आहे, पण त्या व्यक्तीच्या पायावर पाय दिल्यावर मात्र तो मात्र समाधान होता, कारण त्याच्या मनामध्ये विचार चालू होते की बरं झालं बा की एकाच फक्त बुटावर पाय दिले, दुसऱ्या बुटावर पाय दिले नाही. म्हणजे आपल्या मनामध्ये आपण जसे विचार करतो, जे काही विचार येतात त्यानुसार आपल्या सर्व गोष्टींचं आपण चिंतन करत असतो आणि त्यानुसार आपण वर्तन देखील करत असतो. म्हणजे भौतिकवाद म्हणजे असं नाही की बाबा जगात एकदम असं एक परिस्थिती आहे, म्हणजे सॉरी एक व्यवस्था आहे आणि ती व्यवस्थाच कायम आपल्याला शोषण करते असं पण नाही. त्या व्यवस्थेला आपण किती सहमत होतो, त्या व्यवस्थेशी आपण किती वैचारिकपणे आपण त्याच्याशी सहमत होतो, त्यानुसार आपण स्वतःशी म्हणजे आपण जास्त करून शोषण करून घेत असतो. समजा मी एखाद्या व्यवस्थेमध्ये असा शोषित आहे आणि म्हणून मी एक विचार केला की अरे बाबा नाही, आता ह्या व्यवस्थेला आपण काही करून बंड केलाच पाहिजे या व्यवस्थेच्या विरोधात, म्हणून मी जर विचार करायला लागलो तर मी तिथं शोषित नसणार आहे, मी एक बंड करणारा, पण माझं दुःख माझं नष्ट करण्यासाठी जे काही माझ्यावर जे वास्तवात जे काही शोषण होत आहे त्याला विरोध करणार असणार आहे. म्हणजे मन म्हणजे असं नाही की बाबा ते मन म्हणजे कोण आध्यात्मिक वाल्यांचीच आहे. मन हे कन्सेप्ट मध्ये बऱ्यापैकी अनेक गोष्टी येतात. मी मगाशी म्हटलं की हायपोथॉलमस नावाची एक ग्लँड्स येते, ती वास्तवात आहे, ती ग्लँड्स आहे माणसाच्या मेंदूमध्ये, किंवा डोपामाइंड आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टींनी ह्या सर्व काही म्हणजे घटनांनी बनवून एक मन नावाची एक संकल्पना बनलेली आहे. आता आध्यात्मिक वाल्यांनी मन ही चोरली गोष्ट, आता त्याला आपण काय करणार, तर म्हणजे काय आपण देखील एक सायंटिफिक विचार केला पाहिजे. आपण मनाला कायमच त्यांच्या बाजूत बसून उपयोग नाहीये. आपण आता जे माणसाच्या मनामधले जे काही अविवेकी दृष्टिकोन असतात, जेणेकरून त्या दृष्टिकोनानुसार माणूस अविवेकीपणे वागत असतो, त्याच्या मनामध्ये कितीतरी अतार्किक विचार असतात, अशास्त्रीय विचार असतात. म्हणजे हे सगळं मनाचीच प्रक्रिया असते. मन म्हणजे आध्यात्मिक नाही आहे. आता त्यांनी काय केलं ते म्हणतात की तुमचं मन सुखी करायचं असेल तर तुम्ही विचार बदला, पण माणसाची कृती बदलते. हे सायंटिफिक असताना देखील ते पण आध्यात्मिक सांगतात, पण ते कुठे ते कोणाच्या नावावर सांगत असतात, ते देवाच्या नावावर सांगत असतात. तसं आपण विज्ञानाच्या जोरावर सांगितलं पाहिजे की विज्ञान काय सांगतं, तर माणसाचं जसं विचार बदलते तसं त्याचं वर्तन बदलतं. म्हणून नुसतं आपण विचारावर नुसतं बदल करणार नाहीये, तर वास्तवातली म्हणजे जे वास्तवातली परिस्थिती आहे, जे वास्तव आहे ते वास्तवाचा पण विचार करणार आहे. समजा ज्यावेळेला इंग्रज भारतात आले, त्यांनी साम्राज्यवादी व्यवस्था निर्माण केली, म्हणून त्याला विरोध केला. आपण विचार केला की अरे आपल्यावर शोषण होतंय, म्हणून आपण त्याचा विरोध केला. म्हणजे वास्तववादी विचार करणं, तर्क पद्धतीने विचार करणं असेल किंवा विवेकवादी विचार करणे असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या विज्ञानाच्या येतात. आध्यात्मिक मध्ये विचार कुठल्या येतात की नाही, मी चांगलं काम केलं पाहिजे, मी कुणाला तर मदत केली पाहिजे, तर माझ्यावर देव प्रसन्न होईल, मला चांगलं फळ मिळेल, मला नरकात नाही. तर दोन्ही पण कॉन्सेप्ट क्लिअर करणं हे महत्वाचं आहे सगळं. तर पंकजचा प्रचंड गोंधळ आहे, तो एक बाजू मांडला झालाय, तो दोन्ही दगडावर हात ठेवून समर्थन करायला, असा विचार होत नाही असं माझं मत आहे. नाही सर, विवेकवादामध्ये आपण समर्थन करू शकत नाही किंवा याचा असं नाही होत शक्यतो. हॅलो तुम्हाला पंकज पंकज
तुम्हाला डॉक्टर. पंकज हॅलो. हा. पंकज असं आहे की तुम्ही जे काही मांडताय ती सगळी प्रक्रिया आहे. हा आणि माने सरांचा जो स्पेसिफिक प्रश्न आहे तो ऍक्च्युली की आपण भौतिकवाद मानायचा, चेतना मानायची की मन मानायचं, असा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे हे स्पेसिफिक आहे ते, आणि आपल्याला ते मानायचं की नाही मानायचं हा प्रश्न आहे. दोन मुद्दे आहेत याकडे. दोन मुद्दे आहेत. मुद्दे काय आहेत? आपण आता व्यावहारिक पातळीवरती विचार करत नाही आहोत. व्यावहारिक पातळीवरती आपले डावपेच वेगळे असू शकतात, तो काही मुद्दा नाही आहे. आपण जेव्हा सायंटिफिक थेरॉटिकल बोलायला जातो तेव्हा ही मांडणी नाही उपयोगी पडत नाही, असा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. नाही सर, ठीक आहे. हे मानसशास्त्रातल्या बरोबर आहे, मला बरोबर बोलायचं आहे. मानसशास्त्रातल्या रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी ही एक सायकोथेरपी आहे. क्लायंट नाही सर 2 मिनिटं. मुळात मुद्दा असा आहे की ह्या ज्या फेरा मांडले ना त्यात 90% ब्राह्मणी पद्धतीने मांडल्या गेलेल्या आहेत. मग त्याच्यावर लई मोठी डिबेट होऊ शकते. सर 2 मिनिटं, मला पण मांडायचं आहे. हे चुकीचं आहे सर. ब्राह्मणी व्यवस्था ही फक्त भारतात होती, अमेरिकेत नव्हती. त्यामुळे अमेरिकेतले जे काही मोठमोठे नाही भांडवली व्यवस्था जरी असली तर त्या भांडवली व्यवस्थेचा विरोध करणारे 90% मानसशास्त्रज्ञ, त्याच्यामध्ये कार्ल रॉजर्स आहे, अल्बर्ट एलिस आहे, त्याचबरोबर एरिक फ्रॉम नावाचा तर किती मोठा मानसशास्त्रज्ञ आहे. परत एरिक फ्रॉमचं स्वातंत्र्याचे भय नावाचं पुस्तक आहे, आज त्यांनी त्याचा अनुवाद देखील केलाय. म्हणजे कितीतरी भांडवलशाहीला विरोध करणारे 90% मानसशास्त्रज्ञ, अशा मानसशास्त्रज्ञांनी ते भौतिकवादाच्या सिद्धांतातूनच ती मांडणी केलेली आहे. आणि त्यामध्ये क्लायंट सेंट्रिक थेरपी असेल, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी असेल, किंवा अशा अनेक 50-60 थेरपी आहेत ज्या थेरपी ह्या भौतिकवादाला अनुसरून आहेत. बरोबर आहे. मी परत मी पंकजला हे सांगेन की पंकज हा प्रक्रियेवर बोलतो आहे मुळात. हा बोला सर, ममाने सर, तुमचा दुसरा मुद्दा काय होता? हा, तिथेच येतोय की पुन्हा त्याचं येस किंवा नो मला उत्तर पाहिजे आहे की विज्ञानानं मन नाकारलं का स्वीकारलं, त्याला मला उत्तर द्या, होय किंवा नाही. विज्ञानानं बघा, म्हणूनच मी म्हटलं, हे बघा मगाशी चालू होतं आपलं, मी नाही कन्सेप्ट हॅलो कन्सेप्च्युअल लेवलला जात असतं. एकच आहे त्याला त्याच्याकडनं मला ते उत्तर अपेक्षित आहे की विज्ञानानं मन ची कन्सेप्ट जी काय असेल ती नाकारले का स्वीकारले, त्याचं उत्तर त्याने येस किंवा नो मध्ये द्यायला पाहिजे. हा, त्याचं उत्तर किंवा नाही, होय विज्ञान दोन दगडावर नाही सर. विज्ञानाने मन ही संकल्पना नाकारली आहे, हे सत्य आहे. पण हे सत्य स्वीकारत असताना त्याच्या बाजूच्या अंगाने पण विचार केला पाहिजे की हो सर. मग तुम्ही सर असं म्हणणार नाही की बाबा समजा एखादा तुम्हाला धडकला तर त्याला तुम्ही असं म्हणणार नाही की अरे नाही, मांडणी नाही सर. तुम्ही मनाला काहीतरी आम्हाला हे द्या ना सर. सर तुम्ही मनाला पर्याय द्या, कोणता शब्द असा आहे की या मनाला हे बघा, मनाला हा असा आहे, मी मगाशीच सांगितलं की मन हा जो शब्द आहे, मी आपल्या त्या भाषेची मर्यादा आहे. मन हा शब्द आपण जे वापरतो तो भारतीय संदर्भात वापरतो हे लक्षात, किंवा मराठीच्या संदर्भात वापरतो. कदाचित हिंदीमध्ये गेल्यानंतर कदाचित मन हा शब्द वापरला जाणार नाही. इथं शब्द हा मन हा शब्द वापरला जातो. तिकडे जेव्हा आपण मूळ म्हणजे त्याच्यातल्या मूळ टर्मिनॉलॉजी मध्ये जेव्हा जातो तेव्हा तिथं मगाशी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तो माइंड आहे. माइंड हा शब्द आहे. आणि माइंडच्या अनुषंगाने जर आपण गेलो तर मग आपल्याला असं दिसतंय की डॉक्टर सिगमंड फ्राईड ते काय करतात, ते माइंडचे 2 प्रकार करतात सरळ सरळ. एक म्हणजे तो छोटा मेंदू मोठा मेंदू असं ते म्हणतात. त्याच्यानंतर तिकडे ते म्हणतात की ते काय म्हणतात त्याला, एक जे सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड असं ते वापरतात. मग आम्ही इथं करत असताना काय केलं की सुप्त मेंदू म्हणजे सुप्त मन आणि त्याला काय जागृत मन असं म्हटलेलं आहे. परंतु ते माइंड म्हणजे मन नाहीये. माइंड या शब्दाला आमच्याकडे समर्पक म्हणजे माइंड या गोष्टीला समर्पक अशी टर्मिनॉलॉजी आमच्याजवळ नाहीये. हा आमचा प्रॉब्लेम आहे. ओके, म्हणजे माइंड या गोष्टीला जर आम्ही समर्पक अशी टर्मिनॉलॉजी दिली तर मग आता त्याला मन जर म्हटलं तर आम्ही तो बुद्ध वाङ्मयातून जेव्हा येतो तेव्हा बुद्ध वाङ्मयामधून तो मन हा शब्द येतो तिकडनं. म्हणून आम्ही काय केलं की तिकडे त्याला मन या शब्दाचा
आम्ही इकडे त्याला वापरलेला आहे. आता मन या शब्दाला तिकडे आत्मा म्हणूनही वापरलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण इथं शुद्ध मन हा माइंड या अर्थानच वापरला पाहिजे. आणि तो वापरत असताना अगदी थेरॉटिकल लेवलला जात असताना आपल्याजवळ शब्दांची जी काही कमतरता आहे त्या कमतरतेच्या अनुषंगाने ते आहे. म्हणजे त्याला मेंदू म्हणू शकत नाही आपण, कारण मेंदू ही भौतिक गोष्ट येते. पुन्हा म्हणजे पुन्हा मेंदूमध्ये काहीतरी प्रक्रिया चालतात, मेंदूमध्ये असं चालते, मेंदूमध्ये तसं चालते, असं आपण मेडिकल भाषेमध्ये म्हणू शकतो. मेडिकल भाषेमध्ये काही काही गोष्टीमध्ये आपण तसं म्हणू शकतो. परंतु जेव्हा तुम्ही म्हणता तसं व्यावहारिक पातळीवर जेव्हा आपण इकडे येतो तेव्हा तो प्रॉब्लेम होतो. तेव्हा इथं प्रत्येक वेळेस मेंदू हा शब्द आपल्याला वापरता येत नाही. आणि इथं आपल्याला मन हा जो शब्द आहे, तर या शब्दाला आपल्याला पर्याय शोधावा लागेल एकतर, किंवा म्हणजे मन म्हणजे माइंड, तिकडे माइंड नाकारलेलं नाहीये, मन नाकारलेलं आहे पण माइंड नाकारलेलं नाहीये. सर जाकडे सर, मला हे मान्य आहे. हे नाकारल्यानंतर आपल्याला त्याला पर्याय शोधावा लागेल का? नक्की लागेल, लक्षात ठेवा. पण Yes, त्याचं yes. समर्थन त्या पातळीवरती जाऊन नाही करू शकत, असं माझं मत आहे. त्याचं समर्थन काय? आता आपल्याकडे शेवटची 8 मिनिटं आहेत. हा शेवटची 8 हा, मिनिटं माने आहेत. सर, आठ माने सर तुम्ही आणि माने सर तुम्ही काही प्रकाश टाकलेला नाही याच्यावर, जरा तुमचंही थोडंसं येऊ द्या. ऍक्च्युली तुम्ही आता समारोप करा. महावीर सर, तुम्ही आता पंकजनं हे जे आहे ते सायकोलॉजीचं त्यांचं जे स्टडी आहे त्या अंगानं वगैरे त्यांनी हे घेतलेलं आहे. आणि लेखक म्हणून श्रावस्ती सरांनी जे घेतलेलं आहे त्याने एक ठराविक अँगल घेऊन ते एक्सप्लेन केले आहे. असा प्रकार आहे. आणि मग हे सगळं असं एकमेकात असं मिक्सअप वगैरे करायचा प्रयत्न झाला तर त्यामुळं लेखक म्हणून त्यांना ज्या अँगलनं ते बघायचं आहे तसं ते नाही राहिलं. म्हणजे त्यामुळे चर्चा आता काय करूया माहिती आहे का, बाजूला गेली करायला सांगूया व्यवस्थित. सर, महावीर सर ऐकायला येते का महावीर सर? हो हो येतं ऐकू. आता काय करूया आपण हे आपलं इथं थांबूया. हा विषय आपण पुढच्या ह्याच्यामध्ये डॉक्टरांच्या मांडणीनंतर परत कंटिन्यू करूया आपण. बरोबर. चालेल. ओके, सगळ्यांना जय भीम. थांबूया. ओके चालेल. ह्याचं रेकॉर्डिंग 1-2 दिवसांनी मला देता येईल, कारण थोडं एडिट वगैरे करावं लागेल आपल्याला. एडिटिंगचं सॉफ्टवेअर मला घ्यावं लागेल, कारण आज इथेच देता येणार नाही. मग ते बरंच मोठा आहे. मधला काही काळ आपले डिस्कशन वगैरे नव्हते सुरुवातीला. काय हरकत नाही. ओके चला. ओके.